एक वाघ किती लोकांना एम्प्लॉयमेंट देऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण ताडोबा आहे. सो आम्ही लोक होती, सो ती 2 लोक स्थानिक होती, त्यांना घेऊन आम्ही फिरायचो आणि तिथे कुकुड रांज होती. तर पंप चालू करायला पूर्वी तो पंप एक असा छोटासा आर्टिफिशियल वॉटर बॉडी आणि त्याच्यातनं लिफ्ट करून पाणी गेस्ट हाऊसला जायचं. सो पाणी सोडण्यासाठी तो पालेवार घेऊन जायचा आणि तो म्हणायचा इथे कधीतरी काहीतरी दिसू शकेल. सो एक दिवस सगळे कॅम्पर्स गंमत आरडाओरडा गप्पा मारत असे आम्ही त्या तिथपर्यंत पोहोचलो. जुनी गोष्ट आहे खूप. आणि पंपाला तो ते हँडल मारून पंप चालू करायला लागला. तो खाली वाकला, हँडल फिरवत होता आणि कसला तरी आवाज आला. फक्त मागे पाहिलं तर एक वाघीण आमचं ऑब्झर्वेशन करत होती. गंमत अशी की जी मुलं आधी मस्त आरडाओरडा करत चालली होती ती येताना एकदम गपचूप पुढचे 2 दिवस एकदम शांत दिलेल्या वेळेच्या आतच पटकन आत जाऊन झोपायची. सो एखादा एक्सपिरियन्स कसा गोष्ट बदलू शकतो त्याचं उत्तम उदाहरण आहे. जो खूप टॉकेटिव्ह होता जंगलातला तो एकदम शांत झाला आणि जो आयुष्यात कधीच बोलला नसेल तो भीतीपोटी सारखाच बोलायला लागला. ताडोबाचे जंगल कसे आहे, पूर्वीच्या आणि आत्ताच्या ताडोबाच्या जंगलात काय फरक झाला आहे? नुसते वाघ म्हणजे जंगल का? सिद्ध अभ्यासक तज्ञ श्री अनुज खरे यांनी आज मार्गदर्शन केले. आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आपल्याकडे अनुज खरे आलेले आहेत. त्याचा आधी आपल्याकडे खूप म्हणजे अनेकदा झालेलं आहे. भूतानचं सगळ्यात जास्त गाजलं होतं, बरोबर आहे ना? तर सिक्कीमचं तर खूप भटक्या असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या स्लाईड शो असा त्याच्याकडे खूप खजिना आहे. त्यामुळे आपल्या इथे अनेकदा वेगवेगळे विषय घेणं शक्य आहे. तर त्यातला ताडोबा अशा विषयावरती आपण बघणार आहोत. त्याची ओळख करून द्यायची झाली फॉर्मली तर महाराष्ट्रातला आत्ता वन्यजीव मंडळ जे आहे तर त्याचा सभासद आहे. पुण्याचा मानद वन्यजीव रक्षक असं त्याची आधी पद होतं. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं पर्यटन विकास महामंडळ आहे तर त्याचाही सभासद होता. त्याच्यानंतर नेचर वॉक म्हणून त्याची संस्था आहे आणि नेचर वॉक आउटडोअर्स अशी लोकांना आपल्यासारख्या सगळ्यांना घेऊन भटकण्याची कंपनी पण आहे. म्हणजे थोडक्यात की निसर्ग आणखीन पर्यावरण या विषयाचीच त्याची सगळी काय आपण म्हणू की कामं आहेत. त्यात त्याचा छंद पण आहे, त्याचा व्यवसाय पण आहे आणि सामाजिक कार्य पण त्याच विषयातलं आहे. मुख्यतः पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम नेचर वॉकतर्फे चालू असतात. त्याच्यामध्ये दर गुरुवारी त्यांच्या इथे म्हणजे आपल्या कुठली तुझी सोसायटी अंतर्नाथ योग केंद्र आहे तर त्या ठिकाणी आपला जसा इथे कट्टा भरतो तर तसा कट्टा भरतोय. पुण्यातला वन्यजीवातला सगळ्यात जुना कट्टा असा आपण त्याची ओळख त्याच्याबद्दल करून घेता येईल. त्याचबरोबर अनेक म्हणजे फिल्म फेस्टिवल्स आयोजित करतात ते. त्याच्यानंतर नेचर वॉक आयोजित करत असतात. एकंदरीत पर्यावरण विषयामध्ये अनेक कामं चालू आहेत. त्याचबरोबर तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इथल्या फॉरेस्ट गाईड्सना त्यानंतर तिथे जे वनरक्षक किंवा आपण ज्याला फॉरेस्ट गार्ड म्हणतो तर अशा लोकांना ट्रेनिंग देण्याचं ऑफिशियल काम करतात की ज्याच्यामध्ये ते गाईडनी आपण पर्यटनासाठी गेल्यावरती काय सांगायचं याच्याविषयी आणि तो गाईड माणूस म्हणून त्याला काय काय करता येऊ शकेल म्हणजे त्याची स्वच्छता असेल, कम्युनिकेशन स्किल असेल तर या विषयाचं ट्रेनिंग देण्याचं काम करतो. अनेक लेख लिहिलेले आहेत, अनेक पुस्तकं त्यांनी केलेली आहेत. त्याच्या अनुभवावरचं एक पुस्तक आहे. त्याचबरोबर वन खात्याच्यासाठी पुस्तकं, गाईडसाठी पुस्तकं अशी अनेक पुस्तकं त्यांनी केलेली आहेत. तर असा आज आपल्याकडे अनुज हा एक काय म्हणू हरवणारी व्यक्तिमत्व आलेलं आहे. सगळ्यात त्याची एक भारी ओळख करून द्यायची असेल तर आपल्यासारख्या निसर्गप्रेमींचा मित्र अशी मी त्याची ओळख करून देईल. आणखीन तर त्या दृष्टीने तो आज आपल्याशी बोलेल. तर मी पुढची सर्व सूत्र अनुजकडे देतो. ओके, धन्यवाद राजीव. खरं तर मी आणि राजीव अनेक वर्ष एकत्र काम करतोय आणि पुण्यात असं फार दुर्मिळ असतं की वेगवेगळ्या संस्थांची लोक एकत्र काम करतात. सो बऱ्याच वेळेला 2 लोक 3 संस्था असतात पण इथे त्याला अपवाद आहे. राजीव, मी आणि अजून काही ऑर्गनायझेशन्स एकत्र मिळून अनेक वर्ष वाईल्ड लाईफसाठी सगळे एकत्र येऊन काम करतोय. मुळात भटक्या विमुक्त जातीतला आहे आणि 92 सालापासून ताडोबात जातोय आणि त्यावेळेला टुरिझम, वाघ बघणं, प्राणी बघणं असं काय फारसं क्रेज नव्हती. पण ताडोबामध्ये त्यानंतर जवळजवळ वर्षाला 4, 5, 6 वेळा आणि आता जवळजवळ प्रत्येक महिन्यामध्ये एकदा तरी ताडोबा असं केलं जातं आहे. 2 गोष्टींसाठी. एक तर पर्यटन, तर ते आम्ही करतोच आहोत पण त्याचबरोबर हे सगळे जे गाईड्स आहेत यांचं कपॅसिटी बिल्डिंग असं वर्षभरासाठी मग एक महिन्यामध्ये वेगवेगळे विषय आम्हाला दिले जातात आणि त्याच्यावर या गाईड्सचं ट्रेनिंग हे आम्ही ऑर्गनाईज करत असतो. ताडोबाला किती लोक जाऊन आलात?
तूच मिळालीस होता आम्हाला. हो नक्की, व्हेरी गुड. सो ताडोबा म्हणल्यानंतर काय आवडलं, काही कोणाला सांगायचं आहे की ताडोबा म्हणल्यानंतर ताडोबातलं काय आवडलं? सो एक इंटरेस्टिंग अभ्यास करण्यात आला की या सगळ्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये हायेस्ट इन्कम जनरेशन टायगर रिझर्व कुठला आहे. सो आपल्याकडे 58 टायगर रिझर्व्स आहेत आणि त्यापैकी 6 व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रात आहेत, त्यातला एक पश्चिम घाटात आहे, उरलेले सगळे विदर्भात आहेत. पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता माहिती आहे महाराष्ट्रातला? मेळघाट, जो अमरावतीमध्ये येतो. त्याच्या खालोखाल ऑब्व्हियसली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, अंधारी नावाची नदी आहे आणि त्याच्यावरनं त्याचं नाव पडलेलं आहे. सो पहिली इन्कम पॉईंट ऑफ व्ह्यूनी रिचेस्ट टायगर रिझर्व असं जर का कुठे उल्लेख करायचा असेल तर ते रणथंबोर नॅशनल पार्क आहे राजस्थानमध्ये. त्याचा गेट इन्कम, आता इन्कम कुठून येतं तर तुम्हाला माहिती आहे की आपण जाताना परमिट्स काढतो. तुम्ही वेगवेगळ्या इको टुरिझम कंपनीज बरोबर जात असाल तर ते तुमचे फोटो आयडीज घेतात, आधार कार्ड्स घेतात आणि त्या आधार कार्ड टाकून तुमचं परमिट निघालं जातं. तर परमिट काढल्यानंतर त्या परमिटसाठी तुम्हाला एक अमाऊंट भरायला लागते आणि मग गेटावर गेल्यानंतर तुमचं परमिट चेक होतं. तर फक्त या एंट्री फीज जर का कॅल्क्युलेट केल्या तर त्याचं इन्कम राजस्थानचं रणथंबोर नॅशनल पार्कचं 38 कोटी आहे. 38 crores. सो हा आकडा आपल्याला पटकन तसा कळत नाही, पण वन विभागाच्या वेबसाईटवरती त्याचे इन्कम कुठल्या कुठल्या गेटातनं किती इन्कम आहे हे सगळं दिलेलं आहे. आणि सेकंड नंबरवरती ताडोबा आहे. सो त्याचं इन्कम हे 16 कोटी आहे आणि याच्यापैकी जवळजवळ 10 कोटी रुपये हे बफर एरियाजमधून येतात. सो कुठलाही व्याघ्र प्रकल्प म्हणल्यानंतर जंगलाचा जो गाभा असतो त्याला कोर म्हणतात आणि त्याच्या बाहेरचा जो परिसर असतो त्याला बफर म्हणतात. सो बफरमध्ये वेगवेगळी गावं असतात. बफरमध्ये त्या गावकऱ्यांना लेसर मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट्स गोळा करायची परमिशन असते. म्हणजे तेंडू असेल किंवा आवळा असेल किंवा बांबू असेल तर हे कलेक्ट करण्याची परमिशन असते आणि ते विकून त्यांना लोकल त्यातनं इन्कम मिळू शकतो. कोर एरियामध्ये मात्र या सगळ्या गोष्टींना कुठेही परमिशन नसते. ग्रेझिंग पण आतमध्ये अलाउड नसतं. बफरमध्ये गावांमध्ये जेवढी गुरं असतात तर त्यांचे एरियाज ठरलेले असतात, ग्रेझिंग प्लॉट्स ठरलेले असतात आणि त्याच्यावर फक्त तुम्हाला ग्रेझिंग करण्याची परमिशन असते. तर या बफर गेटचं उत्पन्न आहे साधारण 10 कोटी रुपये आणि उरलेली अमाऊंट ही कोरमधनं येते. या प्रत्येकाला एक कॅरिंग कपॅसिटी असते, म्हणजे एका वेळेला किती गाड्या जाणार तर याचं एक गणित ठरलेलं असतं. त्या कोट्याच्या व्यतिरिक्त एकही गाडी आत जात नाही कारण मग तो डिस्टर्ब होईल. सो इको टुरिझमचा जे प्रिन्सिपल आहे तर ते 3 प्रिन्सिपल्सवरती आहे. म्हणजे एक आहे तर ते लोकल लोकांना त्यातनं इन्कम, म्हणजे आत जर का गाडी गेली आणि त्यातनं स्थानिक लोकांना इन्कम मिळत असेल तर ते इको टुरिझम म्हणता येतं. दुसरं की त्यातनं काहीतरी एज्युकेशन दिलं पाहिजे, की जी भूमिका गाईड आता सगळीकडे करतायत की आत गेल्यानंतर फक्त वाघ नाही तर वाघांचं जंगल आहे पण त्या जंगलामध्ये अजून कितीतरी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, वाघा पलीकडचं जंगल दाखवण्याचं काम हे गाईड्स तिथे करतायत. पण दुर्दैव असं आहे की टुरिस्ट कधीही आत किती फिरला तरी शेवटी बाहेर पडताना तो एकदा तरी विचारतोच यार वो सब ठीक आहे लेकिन वो टायगर किधर आहे. तर हे ठीक आहे पण ओरिएंटेशन मात्र देताना सगळ्यांना वाघापलीकडचं जंगल हे दाखवण्याचा प्रयत्न जास्ती असतो. आणि तिसरं की बॅलन्स असलेलं टुरिझम, म्हणजे इथे कुठेही आत गेल्यानंतर खूप ओव्हर टुरिझम झालं तर बॅलन्स कुठेतरी जाईल आणि मग आतमधलं जे निसर्गाची अन्नसाखळी आहे किंवा एकूणच अधिवास आहे त्याच्यावर काही प्रेशर येणार नाही. तर हे 3 प्रिन्सिपल्स पाहिले तर आपण त्याला इको टुरिझम म्हणू शकतो. मुळात ताडोबातलेच फोटो आहेत त्याच्यातले आणि किरण घाडगे नावाचा आमचा मित्र आहे तर त्यांनी आणि आम्ही मिळून एक कॉफी बुक केलं होतं आणि फॉर्च्युनेटली त्या कॉफी बुक करताना अत्यंत युनिक फोटोज मिळालेले आहेत. नुसते टायगर नाही तर टायगर व्यतिरिक्त कितीतरी गोष्टी आहेत. सो आम्ही जेव्हा गेलो होतो तर तेव्हा एक अत्यंत छोटा असा ड्रॅगन फ्लाय दिसला. तर तिथे थांबल्यानंतर तो ड्रॅगन फ्लाय आम्ही नीट पाहिला. तो ड्रॅगन फ्लाय त्याचं नाव होतं ग्लोब स्कीमर आणि हा ड्रॅगन फ्लाय हा आफ्रिकेतनं आपल्याकडे येतो. सो दॅट इज द ओनली मायग्रेटरी स्पीशीज विच कम्स ऑल द वे फ्रॉम आफ्रिका. तो काही काळासाठी तिथे असतो आणि मॉन्सूनच्या थोडं आधी तुम्हाला हे ड्रॅगन फ्लायज दिसतात. नर असतो तो रेडिश असतो, फिमेल असते ती येल्लोइश असते. ती काही दिवस तिथे थांबते. छोटे छोटे पुडल्स असतात त्याच्यामध्ये ते ब्रीड करतात आणि नंतर त्यांचं मायग्रेशन चालू होतं. सो नॉर्मली जेव्हाही आपण मायग्रेशनबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त प्राण्यांचं मायग्रेशन माहिती असतं किंवा पक्ष्यांचं मायग्रेशन माहिती असतं. पण सेंट्रल इंडियन लँडस्केपमध्ये एस्पेशली ताडोबामध्ये तुम्हाला पावसाळ्याच्या आधी मोठ्या प्रमाणात हे ग्लोब ट्रॉटर्स किंवा ग्लोब स्कीमर्स पाहायला मिळतात.
याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या जंगलामध्ये जर का संध्याकाळच्या वेळेला हॉटेलच्या आजूबाजूला फिरलात तर फ्लाइंग स्क्विरल्स दिसतात, उडणाऱ्या खारी. सो त्याला खरं उडणारी खार म्हणणं चुकीचं आहे, ती ग्लायडिंग स्क्विरल आहे. म्हणजे तिला खालनं वरती उडता येत नाही, झाडावर चढते आणि मग वरच्या लेवलवरनं दुसऱ्या छोट्या झाडावरती ती ग्लाईड करते. तर त्या पण स्क्विरल्स इथे आपल्याला पाहायला मिळतात. मॉन्सूनच्या थोडं आजूबाजूला गेल्यानंतर तुम्हाला फायरफ्लाईज तिथे पाहायला मिळतात. भारतातलं एक अजून दुर्मिळ जनावर तिथे दिसतं, त्याचं नाव आहे ट्री श्रू आणि उंदरांच्या जातीतला आहे, रोडंट फॅमिलीतला आहे, वाघापेक्षा दुर्मिळ आहे. तर तो पाहायला मिळतो. जर का नशीब खूप चांगलं असेल तर तिथे तुम्हाला चांदी अस्वल पण पाहायला मिळतं. पण दुर्दैवाने आत्तापर्यंत जितके टुरिस्ट गेले आहेत ते चांदी अस्वल काही दिसलेलं नाही आहे, पण ते कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेले आहे. सो चांदी अस्वल कसं असतं तर ते पण आपण बघू. पण मी म्हटलं तसं 92पासून ताडोबात जातोय, तेव्हा ताडोबामध्ये चालायची परमिशन होती आणि आम्ही लेखी पत्र पाठवायचो. ते पत्र पोचायला खूप दिवस लागायचे, मग त्याचं उत्तर यायला खूप दिवस लागायचे आणि मग तो प्रोसेस सगळा चालू व्हायचा. आतमध्ये राहण्याच्या सोयी होत्या. सो तुम्ही 92 टू साधारण 2000 यामध्ये जर का ताडोबाला गेला असाल तर ताडोबाचा लेक माहिती आहे प्रत्येकाला. त्या ताडोबाच्या लेकच्या अगदी शेजारी एक डॉर्मेटरी होती आणि तुम्ही कोरमध्ये तुम्हाला राहता यायचं आणि तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी बॅग उचलायची आणि त्या लेकला राऊंड मारायची. 4 किलोमीटरची ती राऊंड होती आणि मग जाताना तुम्हाला हमखास काय दिसायचं, तेव्हा टायगर्स एवढे फ्रिक्वेंटली दिसायचं नाही. आता साधारण 115 टायगर्स आहेत. सो आताचं पॉप्युलेशन खूप हाय आहे. पण तिथे गेल्यानंतर 2 गोष्टी नक्की दिसायच्या. एक म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला चितळं दिसायची आणि दुसरं म्हणजे 100% तुम्हाला मगरी दिसायच्या. सो तिथे एक ब्रीडिंग सेंटर होतं आणि त्या ब्रीडिंग सेंटरच्या ते नंतर बंद करण्यात आलं कारण इतकं पॉप्युलेशन वाढलं. पण त्याच्या आजूबाजूला फिरताना तुम्हाला ती मगर पाहायला मिळायची. ती मगर बऱ्याच वेळेला त्या तलावाच्या काठावरती अंडी घालायला यायची आणि हे सगळं नेचर कॅम्प्समध्ये तिथे पाहता यायचं. कुक तिथे फारसा कोणी तिकडचा नसायचा, मग आम्ही इकडून कुक घेऊन जायचो. तो पुण्यामध्ये एक काकडे नावाचा ग्रहस्थ होता, त्याला घेऊन जायचो. सो इथून शेगडी बिगडी सगळं घेऊन जायचो आणि तिथे तो तलावाच्या शेजारी तो ते कुकिंग फॅसिलिटी करायचा. तर पूर्वीचं ताडोबा असं होतं सगळं चालत फिरलेलं जंगल आहे. आता मात्र फिरायची परमिशन नाही. आता जर का कोणी म्हणलं की चाल तरी कोणी चालणार नाही कारण टायगर पॉप्युलेशन अत्यंत चांगलं आहे. 115 टायगर्स. सो हे मी जे सांगतोय हे त्या ताडोबाच्या बफर आणि कोरमधलं पॉप्युलेशन सांगतोय. पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूणच टायगर पॉप्युलेशन खूप जास्त आहे. 250 टायगर्स आहेत साधारण त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये. आणि तो सगळा परिसर पुढे तुम्ही जर का कावल नावाचे एक अजून एक टायगर रिझर्व आहे, त्याला ती कनेक्टेड आहे. तर तिकडचे टायगर्स कावलला जातात किंवा तुम्ही जर का नागझिऱ्याला गेला तर ताडोबातले टायगर्स नागझिऱ्यात पण आता आलेले आहेत. सो T9, T8 हे जो 2 टायगर्स आहेत जे कोळसावरनं आलेले आहेत तर ते आपल्याला नागझिऱ्यात पाहायला मिळतात. आता हे कळायला कसं की तो ताडोबातनं आलेला आहे, तर ऑब्व्हियसली कॅमेरा ट्रॅप नावाची एक टेक्निक आहे आणि त्या कॅमेरा ट्रॅप्समधनं टायगर जो तिथे होता त्याची ऑलरेडी पहिल्यांदा त्याचा रेकॉर्ड असतो, तो मूव्ह झाल्यानंतर तो चेक केला जातो आणि मग कळते की हा टायगर ताडोबातनं आला आहे. तर असे टायगर पॉप्युलेशन वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. आपण पुढे एक स्लाईड बघू आणि मग त्याच्यावर बघू. नेक्स्ट. हे एकदम पूर्वीचं गेट आहे. मी म्हणलं तसं आता तुम्ही गेलात तर तुम्हाला असं वाटेल कुठेतरी आपण परदेशात आलो आहे. इतकं मोठं गेट, काही कोटी रुपयाचं गेट तिथे उभं केलेलं आहे. पण हे असं इतकं सिम्पल गेट होतं, वेलकम टू द रिअल लँड ऑफ टायगर्स. आणि पूर्वी हत्ती होते, हत्तींची राऊंड मिळायची, हत्तीवर बसता यायचं. हत्ती कशासाठी आले तर आतमध्ये काही झाडं पडली तर वनविभागाने आतल्या कामांसाठी हे हत्ती ठेवले होते. आणि पूर्वी हा सगळा जो एरिया होता तर तो चांदा ब्लॉक हा शूटिंग ग्राउंड होतं आणि तिथं जाऊन वाघ मारल्याचे रेकॉर्ड्स आहेत. सो ऑब्व्हियसली 1973 नंतर जेव्हा प्रोजेक्ट टायगर आला त्याच्यानंतर शिकारीवर बंदी आली आणि या सगळ्या एरियाला प्रोटेक्शन मिळालं. ही एक वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, त्याच्या शेजारी एक नॅशनल पार्क आहे आणि दोघांना एकत्र मिळून ताडोबा अंधारी टायगर रिझर्व. सो अंधारी नावाची एक नदी आहे आणि त्याच्यावरनं याचं नाव पडलेलं आहे ताडोबा अंधारी टायगर रिझर्व. नेक्स्ट प्लीज. हे आत्ताचं गेट तीच एरिया आहे. हां, पण केवढा म्हणजे फरक आहे. सो इकडे आता तुम्हाला सॉव्हिनियर शॉप्स मिळतील, तुम्हाला इकडे ब्रेकफास्ट छोटे छोटे जॉईंट्स झालेले आहेत आणि इथे सकाळी पहाटे लवकर आलात तर इथे गाड्यांची रांग दिसते आणि मग इथे तुमचं परमिट काढून तुम्ही आत जाता. त्याच्या बाटल्यांचा उल्लेख केला
तिथे तुम्हाला डिपॉझिट भरून 105 रुपये डिपॉझिट घेतात आणि तुम्ही जर का ती बाटली व्यवस्थित आणली तर त्यातले काहीतरी 20 रुपये कापतात आणि उरलेली अमाऊंट परत देतात. पण बरीचशी लोक ती बाटली सॉव्हिनियर म्हणून घेऊन येतात. याच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात हॉटेल्स आहेत. एक गंमत अशी आहे की नंबर ऑफ हॉटेल्स आणि नंबर ऑफ एंट्रीज हे खूप मिसमॅच आहे. सो तिथे हॉटेल्स खूप आहेत पण ऑब्व्हियसली हा सगळा जो एरिया आहे तो रिस्ट्रिक्टेड एरिया आहे. तर त्याच्यामुळे आतमध्ये किती गाड्या सोडायच्या याचं गणित ठरलेलं आहे, कॅरिंग कपॅसिटी. सो एका वेळेला 50-100 गाड्या जाऊ शकत नाहीत. टोटल नंबर ऑफ जिप्सीज अख्ख्या ताडोबामध्ये 400 आहेत आणि एका वेळेला 13 गाड्या एका गेटातनं, दुसऱ्या गेटातनं 6 गाड्या. सो टोटल नंबर ऑफ व्हेकल्स ज्या आहेत तर त्या 400 आहेत. तर त्यातल्या साधारण 150च्या आसपास गाड्या साधारण एका वेळेला त्या जंगलांमध्ये वेगवेगळ्या दिशेला फिरत असतात. कारण एकाच डायरेक्शनला जाता येत नाही. आणि एकमेव असा व्याघ्र प्रकल्प आहे ज्याला 22 गेट्स आहेत. तुम्ही बाकी कुठल्याही जंगलामध्ये गेलात तर तिथे 3 किंवा 4 गेट्स आहेत मॅक्सिमम, पण इथे 22 गेट्स आहेत. त्यातले 6 जे आहेत ते कोर एरिया आहे आणि बाकीचे आहेत ते सगळे बफर एरियाज आहेत. सो एक इंटरेस्टिंग गोष्ट की बफर एरियाचं जे गाव आहे तिकडच्या लोकांना तिथे गाईड म्हणून घेतलेलं आहे, तिकडचेच ड्रायव्हर्स आहेत. तर त्याच्यामुळे एक मल्टिप्लायर इफेक्ट त्याच्याने झालेला आहे की आपण जेव्हा परमिट काढतो तर ऑब्व्हियसली त्याचे पैसे हे स्थानिक माणसाकडे जातात आणि त्या गावांमध्ये रोजगार अवेलेबल झालेले आहे. बाहेर आल्यानंतर काही काही ठिकाणी टपऱ्या आहेत, चहावाले आहेत, पोहे आहेत, तर हे सगळे लोकल लोक आहेत. सो एक वाघ किती लोकांना एम्प्लॉयमेंट देऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण ताडोबा आहे. सो आम्ही इनडायरेक्टली असंच बघत होतो तर एका व्याघ्र प्रकल्पावर 3000 फॅमिलीज या अवलंबून आहेत. सो टायगर इज वन ऑफ द बिगेस्ट एम्प्लॉयर. व्हेरी इंटरेस्टिंग. नेक्स्ट. सो पूर्वी 3च त्याला गेट्स होते, एक मोहर्ली. सो 3 रेंजेस होते, मोहर्ली, ताडोबा आणि कोळसा. तर त्यामध्ये कोळसा रेंज जी होती ती एकदम आतमध्ये होती, फारसं कोणी जायचं नाही. आतमध्ये ब्रिटिशकालीन गेस्ट हाऊसेस आहेत. 1907 सालातलं गेस्ट हाऊस आहे, 1904 सालातलं गेस्ट हाऊस आहे. अत्यंत सुंदर गेस्ट हाऊस आहेत आणि प्रत्येक एरियामध्ये मोठे मोठे तलाव आहेत, पाणवठे आहेत. तर तिथे पूर्वी जायची परमिशन होती. त्यातलं कोळसाला फार कोणी जायचं नाही कारण ते एकदम रिमोट होतं. आणि पूर्वीचे किरण पुरंदरांचे कॅम्प मला असं वाटतं पागे मॅडमना आठवत असतील, तर आपण बस घेऊन मूल रोड नावाचा होता, तर त्या मूल रोडनी चंद्रपूरच्या रस्त्याला आणि मग आम्ही कोळसाला जायचो. तर कोळसा फार इंटरेस्टिंग होतं. लाईट नसायचं, ब्रिटिशकालीन 4 खोल्या होत्या, त्याच्यात मुलांचे कॅम्प्स असायचे. मोहर्लीला आतमध्ये एक मी म्हणलं तसं डॉर्मेटरी होती आणि त्या डॉर्मेटरीच्या इथे राहता यायचं. सो 3 झोन्स, त्या 3 म्हणजे त्याच्यामध्ये गेट एकच होतं, ते गेट होतं मोहर्ली. त्याच्यानंतर किती गेट्स झाले बघू. नेक्स्ट. आता गेट्स बघा, मी म्हटलं तसं 22 गेट्स आणि प्रत्येक गेटातनं गेल्यानंतर ब्युटी वेगळी आहे, प्रत्येक कनेक्टेड गाव वेगळं आहे, प्रत्येकाची टोपोग्राफी वेगळी आहे. काही ठिकाणी तुम्हाला ह्यूज ग्रासलँड्स दिसतील, काही ठिकाणी जरा ठेंगणी झाडं दिसतील, काही ठिकाणी जसं मॅडमनी सांगितलं मोहर्लीतनं गेल्यानंतर दोन्ही बाजूला ऐन आहेत, मोठे वृक्ष, सागाचे वृक्ष आहेत, पळस आहे, तिवस आहे. तर असे बांबू खूप मोठ्या प्रमाणात आहे. अनफॉर्च्युनेटली 2 वर्षांपूर्वी बांबूचं मास फ्लॉवरिंग झालं, त्याच्यामुळे ताडोबातला सगळा बांबू मेलाय. सो पूर्वी गेल्यानंतर सगळं हिरवगार दिसायचं, ते आता थोडं वाळलेलं दिसतं. पाऊस पडल्यानंतर हळूहळू नवीन थिकेट्स येत आहेत. तर अशी वेगवेगळी गेट्स आहेत आणि म्हणलं तसं प्रत्येक गेटातनं जाण्या आणि प्रत्येक गेटावर आता हॉटेल आहे, काही ठिकाणी होमस्टेज पण आहेत. सो डायव्हर्सिटी पण हॉटेल्समधली इतकी आहे की 1200 रुपयाच्या होमस्टेपासनं 42,000 रुपये पर नाईटच्या स्वीट्सपर्यंत इतकी डायव्हर्सिटी वेगवेगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि तुम्ही म्हणाल ती लोकं, म्हणाल त्या फॅसेटमधली लोकं, ही ताडोबा आता क्रेज झालेलं आहे. अरे ताडोबाला नाही गेला असं कसं. सो कितीतरी नट्या ताडोबाला गेलेले आहेत, कितीतरी ब्युरोक्रॅट जातात, कितीतरी मंत्री येतात. सगळ्यांचं एक्सपेक्टेशन एकच असतं की यार ताडोबात गेलं तर वाघ दिसला पाहिजे. नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये एक गंमत आहे. सो गेट तुम्ही जर का आत्ता विचारलं की किंवा नुसतं चेक केलं तर आपण गोंधळतो की अरे कुठल्या गेटाने जायचं. सो मी म्हटलं तसं वाघाचं सायटिंग सगळीकडे असतं, फक्त गेट कसं सिलेक्ट करायचं तर याची एक गंमत आहे. माझ्या एका मित्रांनी काय केलं, मोहर्लीला राहिला, MTDC आहे. सो MTDC बेस्ट आहे म्हणून त्यांनी मोहर्लीचं MTDC बुक केलं, पण सफारी त्याला मिळाली नाही. कुठली दिसते पाहिली तर ती पांगडी नावाच्या एका गेटावरची त्यांनी बुक केली आणि तिथे जाऊन पोहोचला. त्याच्या लक्षात आलं अरे पांगडीला जायला 90 किलोमीटर जायला लागतं. सो त्याच्यामुळे जर का तुम्हाला गेटाचा अंदाज नसेल ताडोबातल्या तर इट इज बेटर दॅट यू गो थ्रू समवन हू अंडरस्टँड्स ताडोबा. कारण गेटाचं अंतर तुम्हाला किती वेळ लागतो
तुम्ही राहताय कुठे कुठे अवेलेबल आहे, तर याचं सगळ्याचं गणित बघून आपल्याला ताडोबाचं बुकिंग करायला लागतं. नेक्स्ट, एकमेव रस्ता आहे आतमध्ये की जो पूर्वी याच्यावरती एस टी जायची, हा टार रोड आहे. आणि काही वर्षांपूर्वी साधारण 10 गाड्या मॉन्सूनमध्ये चालू ठेवण्याची परमिशन दिली होती. सो 10 जिप्सीजना परमिशन होती, तो कोर एरिया. पण आता कोर एरिया पूर्ण बंद केला आहे. सो 1 जुलैला पूर्ण ताडोबा किंवा सगळे कोर एरियाज बंद होतात, जंगलाचा गाभा असतो तो बंद होतो. आणि 1 ऑक्टोबरला परत पार्क ओपन राहतो. पण जे बफर्स आहेत की त्याच्या आजूबाजूला गावं आहेत, तर तिथे मात्र तुम्हाला 6 गाड्यांच्या परमिशन्स असतात. तिथे तुम्हाला जाऊन बुकिंग मिळतं. फक्त गाडी ती रिस्क तुमची असते, गाडी जाईल त्याची गॅरंटी नाही. सो त्याची गॅरंटी ते घेत नाहीत. पण या रस्त्याची एक मजा असायची की आपण जेव्हा सफारी चालू झाल्या तेव्हा हार्डली 2500, 3000, मॅक्सिमम 4000 रुपये सफारी होती. आता त्याची कॉस्ट खूप वाढवलेली आहे. पण 4-4 हजार रुपये देऊन मला एक मॅडम मिळते ज्यांनी 19 सफारीज केल्या आत्ता, आणि अनफॉर्च्युनेटली काही दिसलं नाही. सो लोक इथून जायची, सफारीज करायच्या, काही दिसायचं नाही. पण ही जी बस होती तर तिचं तिकीट होतं 30 रुपये. तर ती बसमध्ये लोक बसायची आणि 30 रुपयात वाघ बघून यायची. आणि ते असं जिप्सीवाल्यांना, अरे यार टायगर ने देखा, हमने तो बहुत अच्छी तरीके से देखा टायगर, रस्त्यावर बसलेले. हा फार इंटरेस्टिंग. पूर्वी या पाणवठ्याच्या आजूबाजूला वॉटर रोल्स होते आणि त्याच्यात जाऊन टायगर्स बसायचे. समर हा इथे पीक असतो सीझन, 47-48 डिग्रीजपर्यंत टेम्परेचर जातं मेमध्ये. सो त्यावेळेला पाण्यामध्ये स्वतःचं बॉडी टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी, त्याला थर्मो रेग्युलेशन म्हणतात, त्याच्यासाठी तो पाण्यात जाऊन बसायचा. आणि मग मात्र जिप्सीजची लाईन लागायची. सो हळूहळू टुरिझममध्ये पण थोडी शिस्त वाढायला लागली आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे अगदी रस्त्याच्या शेजारी पाणवठे असणं चुकीचं आहे, कारण इट इज अ डिस्टर्बन्स टू द टायगर. सो त्याच्यामुळे NTCA, नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी, ही जी अथॉरिटी आहे, सो दिस इज द अथॉरिटी विच कंट्रोल्स ऑल द टायगर रिझर्व्स इन इंडिया. सो त्यांनी असं ठरवलं की रस्त्यापासनं साधारण 10 मीटर आतमध्ये पाणवठे पाहिजेत, एकदम रस्त्यावरनं दिसेल असं पाणवठे नको आहे. सो त्याच्यानंतर आजूबाजूचे पाणवठे सगळे बुजवण्यात आले आणि नवीन पाणवठ्यांचं कन्स्ट्रक्शन चालू झालं. सो पूर्वीचे पाणवठे होते तर ते रेक्टँग्युलर होते, खोलगट होते. आणि तिथे गंमत अशी असायची की तिथे टँकरनी पाणी भरलं जायचं. जोपर्यंत पाणी वर आहे, अगदी त्या काठापाशी आहे, तोपर्यंत त्या पक्षाची चोच तिथपर्यंत पोचायची. मग गव्यांचा एखादा कप येऊन पाणी पिऊन गेला की ती लेवल ड्रॉप व्हायची. लेवल ड्रॉप झाली की त्याचा एक विचित्र स्लोप व्हायचा, त्याच्यावर पक्षी त्याला वागता यायचं नाही नीट, आणि तो त्याच्यात पडायचा आणि ड्राऊन होऊन मरायचा. सो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लक्षात आलं की अरे हे डिझाईन काहीतरी चुकलं आहे. मग त्यांनी सॉसर शेप चालू केला. सो पाणी कितीही कमी झालं तरी तो पक्षी किंवा प्राणी तिथे आरामात पोचू शकत होता. सो असा हळूहळू डेव्हलप होत हे ताडोबा, आत्ताचा ताडोबा, त्याला सक्सेस स्टोरी म्हणता येईल. सो गंमत अशी इथे फक्त आता की वाघ पाहिल्यानंतर टुरिस्टला फार मजा येते, एस्पेशली पिल्लं. पण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या चष्म्यातनं पाहिलं की त्यांना भयंकर भीती वाटते. कसली भीती वाटत असेल? वाघ हा टेरिटोरियल जनावर आहे, त्याची स्वतःची हद्द असते आणि तो हद्द घोषित करत असतो. सो दुसऱ्याच्या हद्दीमध्ये एखादं वेगळं जनावर आलं, वेगळा वाघ आला तर त्याला हाकलून लावलं जातं. इथे गडबड अशी आता की इथे लँड ही लिमिटेड सोर्स आहे, पण टायगर पॉप्युलेशन वाढत चाललंय. सो एका टेरिटरीमध्ये 2 किंवा 3 टायगर झाले तर वीकर जो त्यातला ॲनिमल असतो त्याला बाहेर हाकललं जातं आणि मग तो नवीन टेरिटरीच्या शोधामध्ये बाहेर जातो. बाहेर म्हणजे कुठे जातो? तर आजूबाजूच्या गावांमध्ये जातो आणि मग दुर्दैवाने मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये अडकतो. सो तुम्ही वाचत असाल की या गावामध्ये टायगरचा वावर आहे, माणूस मारला. सो दुर्दैवाने हे सगळे इन्सिडन्सेस या मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टचे या इम्बॅलन्समुळे होत आहेत. सो साधं उदाहरण सांगतो की तुम्ही कप बशी घ्या आणि कपात चहा ओतत राहा. सो एका लिमिटनंतर कप फुल झाल्यानंतर त्यातला चहा बशीत जाणार आहे. तुम्ही तरी ओतत बसला तर बशीतलं फायनली बाहेर पडणार आहे. सो कप जो आहे तो तुमचा कोर आहे, बशी जी आहे ती तुमची बफर आहे, आणि त्याच्यात अजून तुम्ही ओतत बसलात तर ऑब्व्हियसली आजूबाजूला गाव आहेत आणि म्हणून मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट वाढतोय. सो जमीन वाढवण्याचं काम हे खरं करणं गरजेचं आहे. म्हणजे काय करायचं? तर सारखंच लोकांना रिहॅबिलिटेट करायचं का? तर ते फार अवघड आहे. तर त्यातला एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हे सगळे जे फॉरेस्ट पॅचेस आहेत याच्यामध्ये कुठेतरी कनेक्टिंग कॉरिडॉर्स आहेत. तर ते जर का आपल्याला जोडता आले तर हा जो प्रॉब्लेम आहे हा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. किंवा दुसरा पर्याय असा आहे की जिथे टायगर पॉप्युलेशन जास्त आहे, उदाहरण चंद्रपूर लँडस्केप, तिकडचे काही टायगर्स हे चक्क रिलोकेट करायचं आहे. म्हणजे माणसांचं रिलोकेशनच्या ऐवजी टायगर रिलोकेट करायचं. शक्य आहे का? तर शक्य आहे. याचं उत्तम उदाहरण
पन्ना टायगर रिझर्व. पन्नामध्ये रिलोकेटेड टायगर्स आहेत. 60 टायगर्स आणले होते, तिथे 0 पॉप्युलेशन पोहोचलं होतं आणि तिथे रिलोकेट करण्यात आलं. त्याचं अत्यंत सुंदर प्लॅनिंग केलं. करंट पॉप्युलेशन इज 53 टायगर्स. सो जस्ट इमॅजिन 0 to 53. सो इथून एक प्रयोग असा केला की वाघाला 2-3 गोष्टी लागतात. एक म्हणजे भरपूर पाणी, भरपूर खाद्य आणि प्रोटेक्शन. सो हे कुठे कुठे आहे तर नागझिरा नावाचा एक अत्यंत सुंदर व्याघ्र प्रकल्प आहे. तिथे दुर्दैवाने टायगर पॉप्युलेशन कमी आहे. सो आपल्याकडचं महाराष्ट्रातलं पहिलं रिलोकेशन ताडोबातनं टायगर ताडोबातनं नाही, चंद्रपूर जिल्ह्यातनं टायगर उचलले आणि 2 टायगर्स हे ट्रायल बेसिसवर नागझिरात सोडण्यात आले. त्यातला दुर्दैवाने एक नागझिराच्या बाहेर गेला, एक नागझिरात सेटल झाला. सो प्रयत्न असा चालू आहे की या लँडस्केपमधनं 50 टायगर्स हे आयडेंटिफाय करायचे आणि जिथे हॅबिटॅट चांगला आहे तिथे ते रिलोकेट करायचे. मग त्याच्यामध्ये पेंच ईस्ट, पेंच वेस्ट आणि मेलघाट टायगर रिझर्व आणि नागझिरा. सो पहिला जो टायगर पकडण्यात आला तो ताडोबातनं आला. नेक्स्ट बरं हे काय आहेत, एक मिनटं मागे सॉरी, हे वॉच टॉवर्स आहेत आणि हे कशासाठी आहेत तर याच्यावरनं प्राणी बघण्याची गरज नाही आहे कारण हे खूप उंचावर आहे. पण फायर टॉवर्स म्हणतात त्यांना. म्हणजे लांब कुठेतरी आग लागली तर धूर दिसतो आणि मग फायर फायटिंग फोर्स जी असते तर त्यांना तिथे कळलं जातं की या डायरेक्शनला दिसतं आणि मग फायर फायटिंग फोर्स जातो तिथे. सो ताडोबाचं मॅनेजमेंट खूप छान आहे. टुरिझममध्ये पूर्वी लोक कशाही जिप्सीज न्यायच्या, पण आता त्यांनी बगिरा नावाचं एक ॲप आणलं आणि त्यांनी टुरिझम कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. सो बगिरामध्ये काय आहे तर पूर्वी गाड्यांना स्पीड नव्हता. म्हणजे वाघ दिसला की लोक बोंगाट जायचे आणि आजूबाजूला काय घडतंय काय नाही कळायचं नाही. बऱ्याच वेळेला अनफॉर्च्युनेटली एखादा रस्ता क्रॉस करणारा बेडूक साप त्याच्यात चिरडला जायचा. सो म्हणून त्याला 30 km/h याचं लिमिट लावलेलं आहे. काही रस्त्यांना वनवेज लावलेलं आहे आणि एका ठिकाणी 15 मिनिटापेक्षा जास्ती तुम्हाला गाडी थांबवता येत नाही जर का वाघ असेल तर. नाही तर बर्ड वॉचिंग करत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण टायगर दिसतोय तर 15 मिनिट्स लिमिट आहे. 15 मिनिट्स नंतर तो जो ते जे एमस्टाईप आहे त्यातनं आवाज यायला लागतो आणि मग तुम्हाला 100 मीटर जाऊन परत यायला लागतं. सो आता तुम्ही जर का ओव्हर स्पीडिंग केलं तर त्याच्यावर डॉट्स येतात. तुम्ही ज्या रूटवर जायला नाही पाहिजे त्या रूटवर गेलात तर परत 2 डॉट्स येतात. सो इनडायरेक्टली त्याला फाईन सिस्टीम लावलेली आहे. नेक्स्ट जंगल बघा किती छान आहे आणि मॅक्स म्हणजे यातली जी डॉमिनंट स्पीसीज आहे ती साग आहे. सो आपल्याकडे साग आहे. थोडं पुढे गेला मध्य प्रदेशच्या साईडला गेला तर तो साल आहे आणि या सागाच्या जंगलामध्ये आत्ता हत्ती पण पोहोचलेले आहे. सो तुम्हाला सगळ्यांना कोळसा नावाची रेंज माहिती असेल ऐकून कदाचित. तो कोळसामध्ये आत्ता 2 हत्ती आलेले आहेत. कुठून आले तर छत्तीसगडवरून आले. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, नागझिरा नवेगाव नावाची जी जागा आहे तिथे 23 हत्ती आहेत. सो त्याच्यावर एक अभ्यास केला गेला होता. 3 वर्षांपूर्वी 2 हत्ती आले होते. WIने अभ्यास केला की हत्ती का आले, कुठे आले, किती दिवस होते. कारण हत्ती म्हणल्यानंतर नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं. ते हत्ती काही दिवस थांबले आणि मग हळूहळू परत निघून गेले. तर लोकांना वाटलं चला हत्ती गेले. ते काही दिवसानंतर म्हणजे 2 वर्षानंतर परत आले. ते येताना 23 हत्ती घेऊन आले. सो ती त्यांची रेकग्नायसेन्स व्हिजिट होती, रेकी होती. किती इंटरेस्टिंग आहे. सो आता या कोळसा रेंजपर्यंत हत्ती आलेले आहे आणि दुर्दैव असं की आल्या काही दिवसानंतर हत्तीने एक माणूस पण मारला. सो मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट ऑलरेडी या परिसरात आहे. जनावरं मारली जातात, दुर्दैवाने कधीतरी माणूस मारला जातो आणि आता हत्ती पण आलेला आहे. सो फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम या भागामध्ये आता अवघड आहे. हे काय माहिती आहे का, बऱ्याच वेळेला जंगलात जाताना आपण बघत असतो पण आपण ग्राउंड लेवलने बघतो. हे बर्ड्स ॲव्ह्यूने काढलेले काय पायवाट जाय रेषा आहे. सो जंगलात गेल्यानंतर बरेचसे लोक सांगतात की ही फायर लाईन आहे. तर फायर लाईन म्हणजे काय तर काही भाग जो असतो तो क्लिअर केला जातो, इकडची आग तिकडे जाऊ नये म्हणून. आणि या फायर लाईनवरनं पेट्रोलिंग करतात बऱ्याच वेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटचे गार्ड्स. सो फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे अजून एक टूल आहे, अजून एक सॉफ्टवेअर आहे, त्याचं नाव आहे बगिरा ॲप. त्या बगिरामध्ये साधारण 8 किलोमीटर दिवसाला चालायला लागतं. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा गार्ड चालतो, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वनमजूर चालतात. आतमध्ये कुट्या आहेत छोट्या छोट्या. त्या कुट्यांमध्ये साधारण 1 फॉरेस्ट गार्ड आणि 3 वनमजूर असतात आणि त्यांना फिरायला लागतं. कुठे फिरायला लागतं तर जिथे टुरिझम चालतं तिथे चालायची गरज नसते, पण जिथे माणसं पोचू शकत नाहीत, माणसं म्हणजे टुरिस्ट, तर तो एरिया स्कॅन करण्यासाठी आतमध्ये छोटे छोटे रस्ते आहेत. तर ते स्कॅन केले जातात आणि मग नंतर तो बगिरा जो असतो तो गुगल मॅपवर टाकला जातो आणि मग कुठे पेट्रोलिंग झालेलं आहे, कुठली एरिया स्किप झालेली आहे ते कळतं.
आणि इफेक्टिव्हली कुठल्या एरियात करायला पाहिजे त्या एरियामध्ये बरोबर पेट्रोलिंग केलं जातं. फार इंटरेस्टिंग टेक्निक्स आहेत. मेळघाटमध्ये नासाशी कनेक्टेड आहे. नासाच्या सॅटेलाईटशी आग लागल्यानंतर नासाचं सॅटेलाईट सांगतो की या बीटमध्ये आग लागलेली आहे. तर फॉरेस्ट डिपार्टमेंट आर युझिंग गुड टेक्निक्स नाव. सो फार इंटरेस्टिंग. इथे पण बांबू दिसतोय वेगवेगळ्या ठिकाणी डोकवताना दिसतोय का. नेक्स्ट ताडोबा म्हणल्यानंतर अजून एक वृक्ष दिसतो. पाहिलाय कुठला आहे माहितीच असेल. करू, कहांडर, स्टर्क्युलिया युरेन्स आणि हा याला गम ट्री पण म्हणतात. आणि हा वेगवेगळ्या सीझन्समध्ये 3 सीझन्समध्ये त्याचे रंग बदलतात. कधीतरी पांढरा दिसतो, कधीतरी गुलाबी दिसतो, कधीतरी हिरवा दिसतो. आणि याला घोस्ट ट्री म्हणतात. कारण तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जेव्हा जंगलातनं परत येत असता आणि जर का चंद्रप्रकाश असेल तर तुम्हाला हे चकाकताना दिसतं झाड. फार सुंदर झाड आहे. आणि ताडोबाच्या आजूबाजूला खास करून ही जी हा जो टार रोड आहे त्याच्या आजूबाजूला तुम्हाला हे वृक्ष दिसतात मोठ्या प्रमाणात. फार माती, याला मातीची गरज नाही आहे. जिथे खडक जास्ती आहे अशा ठिकाणी तुम्हाला हे मोठे वृक्ष दिसतात. सो जस्ट इमॅजिन संध्याकाळच्या वेळेला हा वृक्ष आहे आणि समोरनं वरती एक आऊल बसले आणि ते आवाज करतात. फार इंटरेस्टिंग असा तो एरिया. नेक्स्ट आणि ही अंधारी नदी आहे. बऱ्याच वेळेला ताडोबात जातो पण अंधारी नदी आपल्याला दिसत नाही कारण ती जंगलाच्या आतल्या बाजूला आहे, नॉन टुरिझम एरियामध्ये. सो अंधारी नदी इतकी सुंदर आहे आणि याच्यावरनं बेसिकली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असं नाव पडलेलं आहे. ताडोबा असं का नाव दिलं माहितीये. गोंड एक माणूस होता आणि असं एक कथा सांगितली जाते की एक लग्नाची वरात चालू होती आणि त्याच्यामध्ये हा तरू नावाचा एक माणूस होता आणि वाघ हल्ला करायला आला. तरूचं आणि वाघात युद्ध झालं आणि त्यांनी या सगळ्या लोकांचं संरक्षण केलं. सो त्याला आदराने तरुबा, जसं आपण आजोबा तसं तरुबा आणि अपभ्रंश होत ते झालं ताडोबा. सो ओरिजिनल ते तरू आहे. इथे सगळीकडे गोंड राजांचं राज्य होतं. म्हणजे गोंड हे सगळे आदिवासी आहेत, ते आतले जे आहेत ते सगळे गोंड आहेत. सो ही अंधारी नदी आहे आणि तिथे वाघडो नावाचे एक एरिया आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ती अंधारी नदी दिसते. पण हे जर का तुम्ही थोडं याच्यात चंद्रपूरच्याच पुढे एक एरिया, मला तर नाव आठवत, ब्रह्मपुरी, त्या एरियात जर का गेलात तर तुम्हाला ही अंधारी नदी खूप छान दिसते. नेक्स्ट या कुट्या आहेत. सो फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम किती अवघड आहे तर ते जंगलात गेल्यानंतर कळतं. आपल्याला दिसताना फक्त वरची लोक दिसतात पण खाली ग्राउंड लेवलला हे काम खूप अवघड आहे. कारण इथे इमॅजिन करा, इथे रेंज नाही आहे कुठेही. इथे त्यांना 8 किलोमीटरचं टार्गेट आहे कारण पेट्रोलिंग व्हायला पाहिजे. काही लागलं, छोट्यातली छोटी गोष्ट लागली तरी इथून तुम्हाला जायला लागतं. तरी इथे ना रोड कनेक्टिव्हिटी आहे. तुम्ही जर का सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये गेलात तर आता तिकडची गावांचं सगळ्यांचं पुनर्वसन झालंय. पण पूर्वी डोंगरावरती गावं होती. पागे मॅडमना माहिती आहे. मॅडम आपण ट्रेकला गेलो होतो. सो आंबेघर, डिचोली, पुनवली, जर का एखाद्या माणसाला किंवा बाईला विंचू चावला तर डोंगर अर्धा तास उतरायला लागायचा. त्याच्यानंतर बोटीचा प्रवास, ती पण बोट यायला पाहिजे, झडपीची एकच बोट फिरायची. किंवा एक ते कोळेकर नावाचे ग्रहस्थ होते, त्यांच्या बोटी होत्या आणि मग पोचायला म्हणजे तुमचे 2 तास तर गेले, वाचला तर नशीब. तर अशा ठिकाणी पण व्याघ्र प्रकल्पांमध्ये ही परिस्थिती आहे अजून. पण इकडे फॉर्च्युनेटली रोड कनेक्टिव्हिटी चांगली. इथे मी म्हणलं तसं की इथे एक चार्ट असतो लिहिलेला, याच्यामध्ये कोणाची ड्युटी आहे, आतमध्ये किती वनमजूर आहेत आणि गस्तीला जाताना ते लिहितात गस्तीला चाललो. म्हणजे कुठलाही ऑफिसर आलं तर त्याला कळतं कुठे आहेत लोक, तर ते गस्तीला जातात. आणि यांचा दिनक्रम छान असतो. तुम्ही संध्याकाळी जर का गेलात 4:30-5ला लवकर जेवण करतात. आणि जेवणामध्ये काही नसतं, डाळ आणि भात आणि तिखट आमटी असते. आणि सगळ्यांकडे एक गोष्ट मात्र दिसते, त्याला ते खर्रा म्हणतात. लाईट्स हे सोलर लाईट्स आहेत. सगळीकडे आतमध्ये लाईट्स नाही आहेत. सो अशा कुट्या वेगवेगळ्या आहेत. सो हे प्रोटेक्शन खूप अवघड आहे कारण याला कुठेही कंपाऊंड नाही आहे. किती जागा आहे तर 1725 चौरस स्क्वेअर किलोमीटर, ह्यूज जागा आहे. सो याच्यावरती कंट्रोल ठेवणं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम अवघड आहे. नेक्स्ट हे असे रस्ते आहेत आणि हे पिलर्स दिसतात. सो हे गोंड राजांनी बांधलेले. जेव्हा राजा निघायचा तर तेव्हा असं म्हणतात की हे इथे मशाली लावल्या जायच्या आणि डायरेक्शन दाखवायचं. सो हे चिमूर टू चंद्रपूर टू चिमूर असं जाताना तुम्हाला हे डावीकडे दिसतात. काही त्यातले खराब झालेले आहेत, काही फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ते रिबिल्ड केलेले आहेत. नेक्स्ट
आणि आतमध्ये सुंदर असे काही ठिकाणी तुम्हाला मचाणं पाहायला मिळतात. सो मचाणांचा उपयोग कधी करता येतो? सो जेव्हा सेन्सस घेतला जातो, त्याला वॉटर रोल सेन्सस म्हणतात, बुद्ध पौर्णिमेचा सेन्सस, तर त्यावेळेला तुम्हाला इथं सोडलं जातं आणि तुम्हाला संध्याकाळी सोडलं जातं आणि दुसऱ्या दिवशी परत घ्यायला येतात आणि तुम्हाला पूर्ण 12 तास जंगलात बसायचं असतं. काय काय दिसतंय त्याचा अभ्यास करायचा असतो. तो काउंट ऑफिशियली घेत नाहीत, पण ही मजा म्हणून अजून चालू ठेवलं. दिस इज नॉट अ सायंटिफिक वे. सो सायंटिफिकली आता वाघ मोजतात कसे, तर कॅमेरा ट्रॅप्स लावतात आणि कॅमेरा ट्रॅपमध्ये आलं तर तो डॉक्युमेंट केला जातो, कारण पॅटर्न्स वेगवेगळे असतात, फ्लँकवरचे पॅटर्न्स घेतले जातात. पण ही एक मजा म्हणून त्यांनी चालू ठेवलं आहे. पूर्वी याच्यावर राहता यायचं आणि नागझिरामध्ये मला आठवतं मी किरण आणि महाजन सर होतो आणि तिथे राहिलो होतो आणि काही नाही दिसलं तरी चालतं, पण वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज ऐकू येतात, वेगवेगळे पक्षी, रात्री वावरणारे जे पक्षी असतात त्यांचे आवाज ऐकायला मिळतात. तर हे जंगल अनुभवणं या मचाणांवर छान होतं. फॉरेस्ट डिपार्टमेंटने अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट केली आहे. जिथे बफर्स आहेत तिथे तुम्हाला ते मगाशी जी कुटी दाखवली, त्या कुटीवरती त्यांनी एक टुरिस्ट राहण्यासाठी एक हट केलेली आहे. सो तुम्हाला ते बुक करता येतं आणि रात्रभर तुम्हाला जंगलात राहता येतं. खाली वनविभागाची लोक असतात. सो ते पण तुम्ही करू शकता. नेक्स्ट. सो मी म्हटलं तसं ताडोबा आपण ग्राउंड लेवलनी पाहिलेलं आहे. हे काही फार रेअर इमेजेस आहेत. ही कुठली एरिया माहिती आहे का? सो तिथे पांढरपावनी नावाची एक एरिया आहे. पांढरपावनी 1, पांढरपावनी 2 आणि हे सगळे मेडोज आहेत. सो हे मेडोज जे आहेत ते डेव्हलप केलेले आहेत. ग्रासलँड्स मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं, कारण ग्रासलँड्स जर का मॅनेज नाही केले तर ऑब्व्हियसली सगळी जनावरं तुमची बाहेरच्या शेतात जाणार आहेत. सो त्यांना आत ठेवण्यासाठी ग्रासेस महत्त्वाचे आहेत. तर ह्यूज मेडोज डेव्हलप केले. ही सगळी हरणं आहेत, स्पॉटेड डिअर्स आहेत. सो याचा प्रेबेस चांगला आहे. सो एका शास्त्रज्ञांनी असं म्हणलंय की वाघाला वाचवायचं असेल तर गवताला प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. सो ते एक्झॅक्टली इथे केलं जाते, कारण ती सगळी अन्नसाखळी आहे. हे सगळे स्पॉटेड डिअर्स आहेत. नेक्स्ट. तेलिया नावाचा एरिया आहे. तेलिया आणि ही जिप्सीचा ट्रॅक दिसतो तुम्हाला आणि हे सगळं साग डॉमिनंट जंगल आहे. सो तुम्ही असं फिरून पूर्णपणे या तेलियाला राऊंड मारू शकता. सो इथे वेगवेगळ्या वाघांची वेगवेगळी नावं आहेत. छोटी मधू नावाची एक वाघिणी आहे. नावं फार इंटरेस्टिंग दिलेली आहेत. एक अत्यंत देखणा वाघ, पण नाव ठेवलं दुर्दैवाने येडा अण्णा. नावं फार विचित्र आहेत. किंवा माया माहिती असेल, ती तर फेमस होती T12. सो माया होती. शंभू नावाचा एक तिथे टायगर आहे. ताला, तारू, बबली, बिजली. सो अशी वेगवेगळ्या नावांचे म्हणजे वाघिणी आहेत. वनविभाग देताना अशी नावं देत नाही. T12, T17, T16 हे टेक्निकल नावं असतात त्यांना. ही सगळी नावं लोकल लोक देतात, गाईड्स देतात खास करून. नेक्स्ट. MTDC. सो तिथे जाताना MTDC दिसतं. या MTDCच्या आजूबाजूला पण वाईल्ड लाईफ आहे, टायगर्स आहेत. सो याच्या मागच्या बाजूला जुनोणा नावाचा एरिया आहे. हा सगळा बफर एरिया आहे जुनोणा, आणि बऱ्याच वेळेला जुनोणा बुक करून लोक जातात. सो MTDCच्या मागच्या बाजूनी हाईड म्हणजे तिथे एक हे कंपाऊंड आहे. कंपाऊंड वरनं तुम्ही मागच्या बाजूला मस्तपैकी बसलेला टायगर बघू शकता. पण या सगळ्याला नशीब लागतं. लोकांना असं वाटतं व्याघ्र प्रकल्प म्हणजे टायगर नक्की दिसणार. गमतीत कोणीतरी सांगत होतं की एकदा एक कोणीतरी माणूस आला, त्यांनी गाईडला विचारलं आपके टायगर्स में कितने टायगर्स आहे? तो म्हणला 115 टायगर्स आहे. त्या माणसाने घड्याळात पाहिलं, तो म्हणला अरे इतना तो टाइम नाही आहे, बस 20-25 दिखा तो फिर हमको निकलना है. सो टायगर बघण्याला खरंच नशीब लागतं. नेक्स्ट. हा परत एक वॉटर बॉडी आहे. सो पाणी हे खूप महत्त्वाचं जंगलांमध्ये, आणि ताडोबामध्ये 10 स्क्वेअर किलोमीटरमध्ये एक तरी पाणवठा आहेच. सो NTC याचे काही गाईडलाईन्स आहेत की पाणी कुठे पाहिजे. सो जिथे नॅचरल वॉटर रिसोर्सेस नाही आहेत तिथे आर्टिफिशियल वॉटर रिसोर्सेस तयार केले जातात. पण दे हॅव सीन टू इट की प्रत्येक ठिकाणी पाणी अवेलेबल आहे. नेक्स्ट. सो हा जो आहे हा ड्रोनचा फोटोग्राफ आहे, आणि आपल्याकडे मी म्हटलं तसं एक कॉम्फर्टेबल बुकचं काम चालू होतं, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट होता, तर त्याच्यासाठी काढलेले फोटोज. त्याच्यामुळे हे फार युनिक अँगलनी मिळालेलं आहे. आतमध्ये तेलियाच्या इथे एक परत तुम्हाला मचाण दिसतंय. त्या मचाणावर राहता येतं. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. इथे कुकुड रांज नावाची एक वनस्पती आहे, आणि खास करून उन्हाळ्यामध्ये जेव्हा सगळं भकास झालेलं असतं जंगल, त्या कुकुड रांज जी असते ती दाट असते. सो त्याच्यामध्ये जर का तुम्ही असं पाहिलं तरी आपल्याला वाटतं की अरे आपण पण जाऊन झोपावं तिथे, इतकं असं गार वातावरण असतं. बऱ्याचशा वेळेला कुकुड रांजीच्या या सगळ्या वेलांमध्ये तो टायगर आत जाऊन बसतो. नेक्स्ट. ताडोबाचा देव तिथे आता उतरता येत नाही. पलीकडच्या बाजूला ताडोबाचा तलाव आहे मोठा.
आणि मी म्हटलं तसं की काही वर्षांपूर्वी इथे चालायला परमिशन होती. सो हा बंद करण्यात आला. पण ताडोबाचा देव म्हणजे तरू जिथे ज्याच्यावरनं नाव पडले तो हा देव आहे. नेक्स्ट ऑब्वियस स्पॉटेड डिअर, हरणांचं पॉप्युलेशन चांगलं आहे म्हणून ऑब्व्हियसली कार्निव्हरस आहे. सो कार्निव्हरसमध्ये फक्त टायगर नाही आहे. सो तिथे अजून एक इंटरेस्टिंग जनावर आहे म्हणजे लेपर्ड. लेपर्ड आहे, त्यानंतर वाईल्ड डॉग्स आहेत. म्हणजे 3 मेजर प्रेडेटर्स तुम्हाला पाहायला मिळतात. हर्बिव्हरसमध्ये ऑब्व्हियसली स्पॉटेड डिअर्सची संख्या जास्ती आहे. सांबरं आहेत, त्याच्यानंतर भेकर आहे, चौशिंगा आहे. बाकी बोविडी फॅमिलीमध्ये तुमचा गवा आहे. गव्यांचं पॉप्युलेशन खूप चांगलं आहे. हे सगळे या सगळ्या माद्या आहेत, फिमेल्स आहेत. नरांना शिंग असतात आणि दरवर्षी शिंग गळतात. सो बऱ्याच वेळेला तिथे पडलेली शिंग दिसतात. तर एक मनात विचार येतो काही लोकांचे की अरे शिंग पडलेले ते घेऊन यायचं का. सो जंगलामध्ये काही उचलायला परमिशन नसते, कारण ते त्याच्यावर कोणीतरी परत अवलंबून असतं. सो जंगलामध्ये पडलेले जे अँटलर्स असतात तर ती बरेचसे बाकीची जनावरं चघळतात, त्यातनं कॅल्शियम कंटेंट मिळतं. सो त्याच्यामध्ये डुकरं कधीतरी चघळताना दिसतात, स्पॉटेड डिअरच चघळताना दिसतात. नरांना ते शिंग असतात, माद्यांना नाही. आणि यंग जे नर असतात तर त्या शिंगांवरती एक वेल्वेट कोटिंग दिसतं, कारण त्याच्यामध्ये ब्लड फ्लो चालू असतो. आणि मग हळूहळू ती वाढल्यानंतर ते वेल्वेट हे झाडाला घासलं जातं आणि मग ते अँटलर्स आपल्याला पाहायला मिळतात. बरं स्पॉट्सवरनं ओळखणं अवघड असतं. म्हणजे हे स्पॉटेड डिअर याच्यापेक्षा किती वेगळं आहे तसं अवघड आहे. कारण म्हणजे जसं टायगर्सचं पॅटर्नवरनं तुम्हाला टायगर ओळखता तो, तसं मात्र स्पॉटेड डिअर्सवरनं ओळखणं अवघड आहे. नेक्स्ट आता हे काय आलं. सो पागे पाडणं माहिती आहे, हे कोळसा गाव आहे. हा जंगलाच्या आतलं गाव आहे. सो आतमध्ये सगळी गावं बाहेर गेली, 2च गावं राहिली होती. एकाचं नाव होतं, 3 गावं. एकाचं नाव होतं कोळसा, दुसऱ्याचं नाव होतं पळसगाव आणि तिसऱ्याचं नाव होतं रानतोळोदी. सो गंमत अशी की यातलं गाव निम्म पुनर्वसनासाठी बाहेर गेलं. तेव्हा 10 लाख रुपये मिळायचे एका युनिटला. म्हणजे नवरा बायको 1 युनिट, मुलगा असेल तर त्याला 10 लाख रुपये, असं पर युनिट असतं ते 10 लाख रुपये. सो हॅपीली लोक जात होती, कारण इथे इलेक्ट्रिसिटी नाही, इथे शाळा नाही, इथे मेडिकल फॅसिलिटी नाही, इथे ट्रान्सपोर्टेशन नाही. सो यांना बाहेरच्या बाजूला एक जागा दिली आणि त्याच्यामध्ये यांचं पुनर्वसन करण्यात आलं. सो पीपल हॅपीली मूव्ड आउट. हा प्रोसेस चालू होता. प्रोसेस चालू असताना अनफॉर्च्युनेटली गव्हर्नमेंटनी 10 लाखाचं 15 लाख केलं. सो उरलेली लोक थांबली, ते म्हणले आम्हाला 15 लाख पाहिजे. आणि गेलेले लोक म्हणले आम्हाला पण 5 लाख पाहिजे परत. सो दुर्दैवाने ते रेंगाळलं आणि मग हळूहळू बराच डिले झाला या सगळ्या प्रोसेसला. पण आता मात्र 100% हे गाव बाहेर गेलेलं आहे. दुसरं गाव होतं पळसगाव, ते पण बाहेर गेलेलं आहे. बाहेर गेल्यानंतर इथे काय घडतं तर इथे अत्यंत सुंदर मेडोज तयार होतात. मी म्हटलं तसं की या सगळ्याची लाईफलाईन मेडोज आणि पाणी आहे. मेडोज चांगले म्हणजे टायगर पॉप्युलेशन चांगलं. सो हे सगळं गाव आता इथून बाहेर बसलेलं आहे. आणि ज्यांनी हा प्रोसेस चालू केला होता त्यांचं नाव होतं श्री भगवान. सो जिथे ते बसलं त्याचं नाव दिलं भगवानपूर. फार इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे. सो हे कोळसा नावाचं गाव आहे. इथे एक विहीर दिसते तुम्हाला. फोटो किती सालचा? हा 4 वर्षांपूर्वीचा. आता गवत झालं, ग्रासलँड झालं. हे हळूहळू सगळं डिमॉलिश केलं. साधारण 150 घरं होती, फार काही नव्हती. नेक्स्ट हे कोळसाचं गेस्ट हाऊस. मॅडम आठवतंय का? इतकं सुंदर. आणि याच्या आजूबाजूला टायगर पॉप्युलेशन खूप चांगलं होतं. ते कोळसा गाव जे आपण पाहिलं ना ते या बाजूला आहे, पलीकडच्या बाजूला तिकडे. हे गेस्ट हाऊस आहे. हे 1907 सालातलं आहे. अत्यंत सुंदर. इथे कॅम्पिंग करायचो आम्ही. आणि एक आपले विलास बर्डेकर म्हणून सर होते, तर ते पण नेहमी त्यांचं आवडतं ठिकाण असायचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील पोखीला बोडोजने ज्यांना किडनॅप केलं, फुलपाखरांचा अभ्यास करायला गेले होते. नेक्स्ट हे ते गेस्ट हाऊस. हा जुना फोटो आहे. हा साधारण 2001चा फोटो आहे. 4च रूम्स होत्या आणि याच्यामध्ये मुलांचे कॅम्प म्हणजे धुडगूस असायचा सगळा. संध्याकाळ झाल्यानंतर जेवढी लोक आरडाओरडा करायची ती सगळी गपचूप बसायची, कारण बाहेर अलार्म कॉल जायचे. आणि जंगल किती जागा असतं ते इथे नुसतं बाहेरून बसलं तरी कळायचं. मग कधीतरी सांबराचा आवाज यायचा, रात्री वाघाचा आवाज यायचा. फार इंटरेस्टिंग असा एरिया होता. ब्रिटिशांच्या वेळेला बांधलेला. हा एकदम पूर्वीचा कॅम्प आहे. मला तो फोटो आठवला. तो याच्यात किरण पुरंदरे दिसतोय. हे सगळे बच्चे कंपनी. हे कोळसाचा कॅम्प होता. नेक्स्ट सो पूर्वी चालत जायची मुभा होती. आता हा मुद्दा पण फोटो काढलाय.
सो इथे पूर्वी सगळं जंगल होतं. हां, हळूहळू ॲग्रिकल्चर फॉरेस्ट लँड वॉज कन्व्हर्टेड इन टू ॲग्रिकल्चरल लँड. तर किती फरक दिसतोय बघा आता. इकडे सगळं ॲग्रिकल्चर आहे आणि तिकडे सगळं फॉरेस्ट आहे. ते सगळं ताडोबा लँडस्केप आहे आणि ताडोबाच्या बाहेरच्या बाजूला असलेली सगळी गावं आहेत. पण मुद्दामच दाखवते की आपल्याला व्याघ्र प्रकल्प दिसतो, पण त्या सगळ्या व्याघ्र प्रकल्पांच्या आजूबाजूला गावं आहेत. त्याचं इनडायरेक्टली सगळं प्रेशर हे याच्यावर आहे आणि या सगळ्यांपासनं आपली वाईल्ड लाईफ लांब म्हणजे सुखरूप ठेवणं हे डिपार्टमेंटचं काम आहे, जे अवघड आहे. नेक्स्ट. हो हो, हे अजूनही आहे. नेक्स्ट. बफर एरिया आहे का? बफर एरिया जरी असला तरी प्रेशर सगळं जंगलावर आहे. सो यांना काय केलंय तर मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट्स. आता एक मिनिट मागची स्लाईड घेणं. आता इथे ग्रेझिंग कुठे करणार? गुरांना कुठे घेऊन जाणार? तर जंगलाचा एक पॅच दिलेला असतो. मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट्स. बांबू तुम्हाला आणायचा आहे, काही ठिकाणी परमिशन. तेंडूपत्ता ज्याच्यापासून बिड्या बनवतात काही ठिकाणी अलाउड आहे. मोहा फुलं काही ठिकाणी अलाउड आहे. सो याचं सगळ्याचं प्रेशर त्या जंगलांवर आहे. नेक्स्ट. हो, हा भात आहे सगळा, सगळी लोकल लोकांची आहे. आणि गंमत अशी आहे की इथे जर का गेट आलं तर इनडायरेक्टली हे सगळ्या गावात जे प्रेशर आहे ते काही प्रमाणात कमी होईल. जे इन्कम दिलं जातं त्यातनं बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात गावांमध्ये. उदाहरण काय तर स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स घेतले जातात. मग कोणाला तरी मेकॅनिक बनवलं जातं, कोणाला तरी इलेक्ट्रिशियनचे कोर्सेस फॉरेस्ट डिपार्टमेंट रन करतं, ड्रायव्हिंग शिकवलं जातं, बायकांना शिवणकाम शिकवलं जातं. आणि या सगळ्या मी जे म्हणलं की हे जे फंड्स जातात तर त्यातनं हे सगळे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम्स रन केले जातात. नेक्स्ट. बर्ड लाईफ ट्रिमेंडस आहे. साधारण 300-350चा काउंट आहे, बर्ड काउंट. आणि हमखास दिसणारे पक्षी आत्ता काही दाखवतो. हा टकाचोर किंवा याला डेंड्रोसिट्टा वॅगाबोंडा असं शास्त्रीय नाव आहे. उडान टप्पूगिरी करणारा बर्ड विथ अ वॅगाबॉन्डिंग नेचर. सो हा मुबलक प्रमाणात तिथे पाहायला मिळतो आपल्याला. नेक्स्ट. रुफस ट्री पाय. आत्ता जर का केला, आत्ता म्हणजे थोडं आधी साधारण जूनच्या आसपास, तर आतमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला या पक्ष्याचं नेस्टिंग दिसतं. हा पक्षी कुठला आहे माहिती आहे? याचं नाव आहे पॅराडाईज फ्लॅकेचर. आणि ही मादी बसलेली आहे घरट्यामध्ये. सो मादी बसते, अंड उबवण्याचं काम चालू आहे. आणि कुठेतरी आपण टायगर बघत असतो आणि वरती हा मस्तपैकी आत बसून आपली गंमत बघत असतो. टायगर बघताना मजा अशी असते की मला वाघ बघण्यापेक्षा वाघ बघणारी माणसं बघायला मजा येते. खूप मजा चालू असते. आम्ही एक बाई पाहिली होती, तर सगळेजण जिप्सीतलं टायगर बघत होते, ही स्वेटर विणत होती. तिला कोणीतरी म्हणलं, अरे आजी बघ ना टायगर आहे. तिने फक्त असं पाहिलं आणि परत मान खाली घालून स्वेटर विणणं टाके तिथे चालू झाले. सो खूप मजा असते. नेक्स्ट. नवऱ्याला दिसतोय बायकोला दिसत नाही म्हणून भांडणं पाहिलेली आहेत. त्या जंगलामध्ये एक अत्यंत रेअर फोटोग्राफ मिळाला, जो कॅमेरा ट्रॅपमध्ये मिळाला. तर ग्रासलँड्समध्ये लेसर फ्लोरिकन नावाचा एक पक्षी आहे जो खूप दुर्मिळ आहे. बस्टर्ड माळढोक जातीतला पक्षी आहे. सो त्याचं रेकॉर्ड हे ताडोबामधलं मिळालं, कॅमेरा ट्रॅपमधला फोटो. ही फिमेल आहे, मेल वेगळा दिसतो. नेक्स्ट. लेसर फ्लोरिकन. नाईटजार्स. सो मार्चमध्ये गेलात, मार्च एप्रिलमध्ये, तर नाईटजार्स दिसतात तुम्हाला. वेगवेगळ्या ठिकाणी घरटी असतात. आणि ताडोबामध्ये तुम्हाला गाईड्स दाखवतात. आणि मग आपली नजर किती वाईट असते हे तिकडे जाऊन कळतं. तो गाईड दाखवत असतो, अरे हा बघ ना. आपण आपले डोळे फाडून बघतो तरी दिसत नाही. आणि मग तो उडाला की असं कळतं, अरे इथंच होता. फार इंटरेस्टिंगली कॅमोफ्लेज होतं ते. सो तिकडे जंगल नाईटजार नावाचा एक नाईटजार आहे, त्याच्यानंतर जर्डॉन्स नाईटजार नावाचा एक नाईटजार आहे. हे सगळे नाईटजार्स तिथे पाहायला मिळतात. दिवसा बऱ्याच वेळेला झाडांवर बसलेले दिसतात, दिवस मावळला की खाली येऊन बसतात. पण घरटा असेल तर अंड्यांवर बसलेले दिसतात. सो एक साधा प्रश्न मला पडायचा की एवढी हीट आहे, 46 डिग्रीज 47 डिग्रीज, अंड उबवण्याची गरज आहे का? तर खरं तर नाही. अंड उबवण्यासाठी काय करतात तर बसतात जाऊन. पण या पक्षाला अंड उबवण्याची गरज नाही, कारण हे डायरेक्टली एक्सपोज टू सनलाईट आहे. मग अंड्यांवर का बसतात? थोडं कोणाला तरी विचारल्यानंतर असं लक्षात आलं की अंड जर का ओव्हरहीट झालं तर ते फुटेल. तर म्हणून हे जे पक्षी आहेत जे डायरेक्ट जमिनीवर अंडी घालतात, तर ते स्वतःची जी बेली असते ती पाण्यात भिजवतात, त्याला बेली सोकिंग म्हणतात. आणि गारवा देण्यासाठी, टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी त्या भिजलेल्या पिसांनी अंड्यांवर येऊन बसतात. तर म्हणून भर उन्हात 47 डिग्रीजमध्ये तुम्हाला तो पक्षी दिसतो. तुम्ही गाडी जवळ नेली तरी तो असा तुम्हाला पाहायला मिळतो. तो हलत पण नाही, दगडासारखा दिसतो एकदम. फार जवळ गेला, त्याच्या जर का फार जवळ आहे त्याला ते अनसेफ वाटलं तर तो उडून जातो. फार इंटरेस्टिंग बर्ड आहे. ताडोबामध्ये खूप इझिली पाहायला मिळतो.
अजून एक संध्याकाळी दिसणारा पक्षी, याला युरेशियन थिकनी म्हणतात. सो जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळेला परत येत असतो तर तेव्हा रस्त्यावरती तुरतुरू धावणारा पक्षी दिसतो, तो हा असतो युरेशियन थिकनी. याचे आवाज पण फार इंटरेस्टिंग असतात. नॉक्टर्नल लाईफ खूप छान आहे. पूर्वी ताडोबामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नाईट सफारी चालायची, पण अनफॉर्च्युनेटली हायकोर्टाने सांगितलं की असलं काही करायचं नाही, कारण तुम्ही दिवसा इतके फिरत असता, आता रात्री कशाला परत फिरायचं आहे. तर म्हणून एका अर्थाने चांगलं झालं की या नाईट सफारीवर बंदी आली. पण मध्य प्रदेशमध्ये अजूनही ती चालू आहे. मध्य प्रदेशमधल्या टायगर एरियाजमध्ये ती चालू आहे. नेक्स्ट, बर्ड लाईफ ट्रिमेंडस आहे, ट्रिमेंडस. पिकॉक्स आहेत तिथे. आता वल्चर्स हे परत सोडण्यात आलेले आहेत, कारण वल्चर पॉप्युलेशन खूप कमी होतं. सो बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या काय प्रोग्राम अंतर्गत तिथे वल्चर्स सोडण्याचा एक प्रयोग केलेला आहे. मोर, आपल्याला ही पिसं पण बऱ्याच वेळेला दिसतात खाली पडलेली, तर उचलल्यानंतर लोकांना असं वाटतं भारतवर्षाचं पीस आहे, ते मोराचं असतं, साईजवरनं कळतं. आणि इंटरेस्टिंग आहे, मेल आहे फिमेल. पिसाला झडल्यानंतर मेल फिमेल कशी ओळखणार, तर मानेच्या रंगावर न होत जातं. मोराचा रंग जो असतो मानेचा तो निळसर असतो, मादीचा असतो तो हिरवट असतो. एकदा गमतीत आम्ही विचारलं मोर लांडोर ओळखणार कसं पटकन नॉन ब्रीडिंग प्लुमेजमध्ये, जेव्हा पिसारा नसतो. तर त्यांनी उत्तर दिलं, उडाला तर मोर, उडाली तर लांडोर. आपला महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल मोठ्या प्रमाणात तिथे पाहायला मिळतो. येल्लो फुटेड ग्रीन पिजन किंवा हरोळी. नेक्स्ट, रॅप्टर्सचं पॉप्युलेशन खूप चांगलं आहे. रॅप्टर्स म्हणजे शिकारी पक्षी. आणि तिथे तुम्हाला सर्पगरुड किंवा तुरेवाला सर्पगरुड, ज्याला क्रेस्टेड हॉक ईगल म्हणतात. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे हनी बझर्ड नावाचा एक पक्षी दिसतो. आऊल्स वेगवेगळे दिसतात. मॉटल वूड आऊल तिथे दिसतं, ब्राऊन फिश आऊल दिसतं, स्कॉप्स आऊल तिथे तुम्हाला पाहायला मिळतं. असे शिकारी पक्ष्यांच्या जाती पण मोठ्या प्रमाणात तुम्हाला ताडोबात पाहायला मिळतं. हा क्रेस्टेड सर्पंट ईगल आहे, सर्पगरुड. नेक्स्ट, हा हनी बझर्ड. सो ते गाईड्स याचं आयडेंटिफिकेशन की खूप छान सांगतात. जो पहिल्यांदा जाणारा माणूस असतो त्याला सगळेच गरुड वाटतात, पण मग तो सांगतो की अरे याचा तू डोकं बघ, हे पिजन फेस्ड आहे. तुम्ही पण बघा, आता पिजन सारखं चेहरा आहे त्याचा, दिसतंय का. सो त्याच्यावर ते त्याचा आयडेंटिफिकेशन मार्क्स आहे. सो जंगलामध्ये ही मजा आहे की वेगवेगळ्या प्राण्यांचा आयडेंटिफिकेशन मार्क्स. नेक्स्ट, स्कॉप्स आऊल. गुबडांची एक मजा आहे, रात्री उडताना आवाज येत नाही, त्याला सायलेंट फ्लायर्स म्हणतात. पण तेच जर का आवाज करत उडायला लागले तर त्यांचा जो प्रेबेस आहे तो अलर्ट होईल आणि निघून जाईल. सो त्याच्यामुळे ते फार इंटरेस्टिंग आहे. आवाज न करणारे पक्षी उडताना. आणि पोट जे असतं ते दोन भागात विभागलेलं असतं. खालचं त्याला लोअर गिजार्ड म्हणतात, अपर गिजार्ड. सो उंदीर खाल्ला फॉर एक्झाम्पल, जे डायजेस्टेबल असतं ते अपर गिजार्डमधनं लोअर गिजार्डमध्ये जातं, आणि जे अन्न काय पॅलेटेबल असतं, जे पचत नाही ते वरच्या पोटात राहतं. उदाहरण काय, तर उंदीर खाल्ला तर उंदराची नखं किंवा स्कल्स, बोन्स, आणि मग त्याची एक वरच्या गिजार्डमध्ये गोळी तयार होते, त्याला पॅलेट म्हणतात. ती पॅलेट तोंडातनं फेकली जाते. सो हे सगळे बर्ड वॉचर्स पॅलेट्स गोळा करतात आणि तो पक्षी काय खातो याचा अभ्यास करतात. सो आपल्याकडे पुण्यामध्ये PhD या गुबडांवरती PhD केलेली पण माणसं आहेत. सतीश पांडे म्हणजे डॉक्टर आहेच, पण त्याची PhD गुबडांवर आहे. त्याच्यानंतर एक गिरीश जठार म्हणून आहे. डॉक्टर प्राची मेहता, ती प्राची तर म्हणजे जगातल्या रेअरेस्ट आऊलवरची PhD दिली. त्याचं नाव आहे फॉरेस्ट आउलेट. ताडोबात दिसत नाही, पण मेळघाटमध्ये गेला तर ते दिसतं. ते एक्सटिंक्ट डिक्लेअर केलं होतं, नामशेष झालं होतं. ते 150 वर्षानंतर पामेला रासमुसन नावाच्या बाईने शोधून काढलं. आणि त्या गुबडाची एक मजा आहे की ते एकमेव गुबड आहे जे दिवसा जागा असतं आणि रात्री झोपतं. नॉर्मली आऊल म्हटल्यानंतर नॉक्टर्नल, पण ते डायर्नल नेचरचं आहे. सो खूप आणि तो जो माणूस आहे ना दाखवतो गुबड तिकडे, तर तो गोंड आहे, त्याचं नाव आहे फालतू. इमॅजिन, फालतू नावाचा माणूस जगातला सगळ्यात दुर्मिळ आऊल दाखवतो. नेक्स्ट, ब्राऊन फिश आऊल. सो तिथे जंगलामध्ये जेव्हा सफारीजना जातो तेव्हा काही काही ठरलेली जागा असते, त्याला रूट्स म्हणतात. त्याच्यावर आपल्याला हे ब्राऊन फिश आऊल आपल्याला पाहायला मिळतं. नजर बघा, याला बायनरी विजन म्हणतात, म्हणजे माणसांसारखं दिसतं. नेक्स्ट, काही प्राणी बघू. सो लंगूर्स मोठ्या प्रमाणात आहेत. सकाळी गेल्यानंतर, सो याला टायमिंग्स आहेत. सकाळी 6 ते 10 किंवा संध्याकाळी 3 ते 6. उन्हाळ्यामध्ये टायमिंग वाढवलं जातं. 5:30ला सफारी चालू होते 10:30 पर्यंत, आणि दुपारी 2:30 ते 6:45. सनराईज टू सनसेट टायमिंग्स चेंज होतात. सो नॉर्मली लोक सकाळी गेल्यानंतर सगळे गाईड्स यांची नजर खाली असते, कारण टायगर हा टेरिटोरियल जनावर आहे. सो स्वतःच्या पावलांनी भूमी जिंकत जाणारा प्राणी, त्याच्यामुळे ठसे बघत बघत वाघांचा मागोवा घेता येतो.
किंवा दुसरा अलार्म कॉल्स. सो ही लंगूर्स हे ऑथेंटिक अलार्म कॉल्स देणार आहेत. ह्याला गमतीमध्ये जंगलाचे वार्ताहर म्हणतो आम्ही. तो सांगत असतो की व्याघ्र जातीतला प्राणी बाहेर पडला. सो लंगूर्स मोठ्या प्रमाणात तिथे पाहायला मिळतात. नेक्स्ट भिकर किंवा मुंड जॅक, आणि ते पण आपल्याला तिथे पाहायला मिळतं. हा बार्क केल्यासारखा आवाज करतो. हरणाचा टिपिकल आवाजापेक्षा जरा वेगळा, म्हणून त्याला बार्किंग डिअर असं नाव आहे. मराठीमध्ये भेकर. भेकरांचं पॉप्युलेशन पण चांगलं आहे. 2 नॉर्मली 1 किंवा 2 असतात. कल्पांमध्ये हे दिसणार नाहीत तुम्हाला, सॉलिटरी ॲनिमल्स आहेत. नेक्स्ट आणि नीलगाय. सो जंगलाच्या मध्यभागी नीलगाय दिसणार नाही, कोरमध्ये दिसणार नाही, पण या सगळ्या बफर्समध्ये तुम्ही जेव्हा फिरता तर बफरमध्ये जेवढी गावं आहेत त्याच्या आजूबाजूला तुम्हाला नीलगाय पाहायला मिळते. सो प्रत्येक प्राण्याची एक निश असते, हॅबिटॅट ठरलेला असतो कुठे दिसणार. सो दाट झाडीमध्ये तुम्हाला नीलगाय फारशी दिसणार नाही. जिथे विरळ झाडी आहे तर तिथे तुम्हाला नीलगायांचं पॉप्युलेशन दिसतं. ही अँटीलोप आहे, हे हरण नाही आहे. दिस बिलॉंग्स टू फॅमिली ऑफ अँटीलोप, ज्याची शिंग कधी गळत नाहीत. नर मादी दोघांनाही शिंग असतात. हरणांमध्ये स्पॉटेड डिअरमध्ये फॉर एक्झाम्पल मेलला शिंग असतात, दरवर्षी शिंग गळतात, तर हे परमनंट असतात. सारंग आणि कुरंग. नेक्स्ट स्पॉटेड डिअर्स पाहिले आपण. नेक्स्ट सांबर, वाघाचं आवडतं खाद्य. वाघाच्या मेनू कार्डमध्ये पहिलं ही ऑर्डर असते, कारण मारल्यानंतर 250 किलो खायला मिळतं. पण 250 किलो म्हणजे आठवड्याला 1 सांबर साधारण खातात. सो आठवड्याला 1 सांबराची शिकार केली जाते. पिल्लं असतील तर मात्र दुसऱ्या प्राण्याची पण गरज असते, कारण पिल्लं खूप खातात. आणि 3 पिल्लं 4 पिल्लं, काही काही वाघिणींना 5 पिल्लं पण आहेत. उदाहरण आता उमरेड नावाचं एक ठिकाण आहे. उमरेडमध्ये एक फिमेल आहे, तिचं नाव आहे F2. ते F2ला 5 पिल्लं आहेत. सो तुम्ही गेल्यानंतर F2 दिसली तर डायरेक्ट 6 टायगर्स दिसतात तुम्हाला. नेक्स्ट अलार्म कॉल. सो प्राण्यांचं बिहेवियर फार इंटरेस्टिंग आहे. तर हे काय करतं, याला स्टॅम्पिंग म्हणतात. घाबरल्यानंतर अलार्म कॉल दिला जातो. शेपूट वर होते आणि हे जे एन्झायटीमुळे त्याचं जे पाय आहे तो आपटतो खाली, आणि मग तुमच्या लक्षात येतं की अरे काहीतरी पाहिलं आहे. सांबराचा कॉल पण खूप मोठा असतो. ही मादी आहे, नराला शिंग असतात. सो हे सगळे बिहेवियरल पॅटर्न्स प्राण्यांच्या जंगलात कळतात. आम्ही एक ठिकाणी पाहिलं होतं की एक फिमेल जात होती वाघिणीची, मागे 3 पिल्लं होती छोटी छोटी. त्या वाघिणीला समोरच्या बाजूला एक सांबरांचा 3 का 4 सांबरं दिसली. तर त्या वाघिणीने शेपूट हलवली एका विशिष्ट डायरेक्शनला. पिल्लं बसली आणि ही स्टॉकिंग करत 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 त्या 3-4ची सांबरं तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने वासामुळे सांबरांनी कदाचित पाहिलं, अलार्म कॉल दिला, सांबरं पळाली. त्या वाघिणीच्या लक्षात आलं की आता काय आपल्याला मिळणार नाही. ती उभी राहिली, परत शेपूट विशिष्ट डायरेक्शनला हलवली, पिल्लं पळत पळत तिथपर्यंत आलं. सो बॉडी लँग्वेज किती महत्त्वाचं असतं हे जंगलात कळतं. नेक्स्ट डुक्कर. अत्यंत ताकदवान जनावर आहे, तरी वाघ याची शिकार करतो. कितीतरी तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला फार इंटरेस्टिंग व्हिडिओज मिळतील. डुक्कर मारणं खूप अवघड असतं. बऱ्याचशा ठिकाणी लेपर्ड्स डुक्कर पकडायचा प्रयत्न करतात. नराला सुळे असतात आणि सुळे कुठेतरी पोटात लागून जो प्रिडेटर असतो तोच जखमी होतो बऱ्याच वेळेला. नेक्स्ट सो हे शेतात हे चिखलांमध्ये वॅलोईंग करताना दिसतात. जंगलामध्ये काही जागा असतात त्याला लोटण म्हणतात. सो वॅलोईंग प्लेस म्हणतात. स्वतःचं बॉडी टेम्परेचर थंड ठेवण्यासाठी ते चिखलात जाऊन लोळतात. काही ठिकाणी सॉल्ट लिक्स आहेत, कारण यांना नॅचरली सॉल्ट्स मिळत असतात मातीतनं. सो हे जाता येता त्या सॉल्ट लिकला जीभ चाटून जात असतात. सो अशी जंगलातली काही काही इंटरेस्टिंग ठिकाणं आपल्याला ताडोबात बघायला मिळतात. गवे पुणेकरांना नवीन नाही, आणि फिमेल आहे, मेल आकाराने खूप मोठा असतो. कल्पांनी वावरणारी जनावर आहेत, पण वाघ ह्याची शिकार करतो. अत्यंत इंटरेस्टिंग जनावर आहे. पायात स्टॉकिंग्स घातल्यासारखं दिसतं. याचं पण पॉप्युलेशन ताडोबामध्ये चांगलं आहे. तुम्ही एस्पेशली कोळसा रेंजमध्ये गेलात तर अत्यंत तगडे असे तुम्हाला गवे बघायला मिळतात. नेक्स्ट हे बघा, हे कोळसाचेच आहेत. तो मेल आहे, हे दोन्ही मेल्स आहेत. सो साईजवरूनच कळतं. इंडियन गॉर किंवा बॉस गॉरस असं सायंटिफिक नेम आहे. हा कोळसा रेंज आहे. सगळीकडे बांबू आहे, मोठ्या प्रमाणात बांबू आहे तिथे. नेक्स्ट फक्त 1000 किलो. अस्वलांची संख्या पण चांगली आहे. एस्पेशली जिथे बफर्स आहेत त्या बफरमध्ये मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये बऱ्याचशा वेळेला या प्राण्यांचा आणि माणसांचा हल्ला होतो. त्याचं साधं कारण आहे की याला अत्यंत आवडतं खाद्य. जेव्हा फुलं वेचायला जातात तेव्हा नॉर्मली पहाटे जातात, कारण अंधारात पटकन कळत नाही. वनविभागाची कधीतरी दिशाभूल करून आत घुसलं जातं. तर त्यावेळेला मात्र मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट्स होतात आणि बऱ्याचशा केसेसमध्ये माणूस जिवंत असतो
पण तो मेलेला परवडतो, कारण हे जे स्काल्प असतं हे अख्खं बाहेर निघतं. सो याची नखं बघा किती शार्प आहेत. सो यांनी अलगदपणे असं काढलं तर हे अख्खं बाहेर येऊ शकतं. प्रचंड ताकद असते. या सगळ्या जंगलांमध्ये, एस्पेशली गावांमध्ये तुम्ही विचारलात कसली भीती वाटते, तर आपल्याला अपेक्षित उत्तर असतं वाघ किंवा बिबट्या. कोणी फारसा घाबरत नाही वाघ आणि बिबट्याला, घाबरतात ते या प्राण्याला. नेक्स्ट, आम्ही गमतीत सांगतो ताडोबात बाकी काही दिसलं नाही तरी विष्ठा वेगवेगळ्या जनावरांची आम्ही नक्की दाखवू शकतो. सो हे अस्वलाची विष्ठा आहे. आणि हे सगळे जंगलातली जी लोक असतात तर ही किती वेळापूर्वी जनावर तिकडून गेले आहे हे कसं कळतं? विष्ठेवरनं पण कळतं. किती ताजी आहे त्याच्यावरनं कळतं. कुठल्या डायरेक्शननं गेलेत, पाऊल खुणा कुठल्या डायरेक्शनला आहे, त्याच्या कडा एकदम क्रिस्प असतील तर तो गाईड सांगतो अब्बी काय. जुनं असेल काल रात्रीचं आहे तर थोड्या त्या धुसर व्हायला लागतात. सो जंगल हे तात्या खूप छान सांगायचे, जंगल हे वर्तमानपत्रासारखं असतं. नवीन घडामोडी होत असतात, फक्त वाचायला शिकलं पाहिजे. नेक्स्ट, अजून एक इंटरेस्टिंग जनावर म्हणजे वाईल्ड डॉग्स. या जंगलामध्ये बऱ्याच वेळेला इंटरेस्टिंग एक शिकार पाहायला मिळते. नॉर्मली ही जनावरं त्या प्राण्याच्या मागे पळवतात. सांबर असेल, चितळ असेल, आणि ते जिवंत असतानाच लचके तोडून खायला सुरुवात होते. प्राणी जिवंत असतो पण अत्यंत इंटरेस्टिंग जनावर आहे वाईल्ड डॉग्स. आणि हे डॉग्स असले तरी यांना भुंकता येत नाही, ते विसल करतात, म्हणून विस्लिंग हंटर्स असं नाव आहे. नेक्स्ट, हे बघा हे कळपांनी वावरतात. सो माझं जेव्हा मॅनेजमेंट झालं तेव्हा आम्हाला ते 14 मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल शिकवले होते. ते सगळं शिकल्यानंतर लक्षात आलं की अरे हे सगळं निसर्गाकडनं आलं आहे. सो एक प्रिन्सिपल असं होतं, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. तर म्हणजे टीमवर्क बेसिकली. तर टीमवर्क अल्टिमेट करतात. कम्युनिकेशन, ते प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन, प्रिन्सिपल ऑफ कोऑर्डिनेशन, इतकं युनिटी ऑफ डायरेक्शन, ते पण इतकं सगळं जंगलातनं आलं आहे. नेक्स्ट, त्याची विष्ठा. नेक्स्ट, सो एकच मिनिट सॉरी. सो इथे गंमत अशी आहे, ताजी विष्ठा जी आहे ना ती उजवीकडची आहे आणि जुनी विष्ठा आहे ती डावीकडची आहे. कसं कळालं? ती पांढरट होत आहे, त्याच्यात बोन्स असतात, ते कॅल्शियम कार्बोनेट व्हायला लागतं. नेक्स्ट, हे बघा हा विक्रम म्हणून माझा मित्र आहे. सो सांबर आहे आणि त्याच्या खाली पिल्लू आहे आणि सगळीकडनं रानकुत्री आहेत, ताडोबातलं आहे. नेक्स्ट, दुर्दैवानी नंतर पिल्लू अडकलं, आई वाचली, ती वर्ण बघते. सो बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं अर आपण मध्ये पडावं आणि ते पिल्लाला तिकडे ढकलावं, पण निसर्गात असं करता येत नाही, कारण ते त्यांचे अन्न साखळे. नेक्स्ट, लेपर्ड. ताडोबामध्ये वाघ दिसू शकतो पण लेपर्ड दिसणं अवघड आहे. परफेक्टली कॅमोफ्लेज, एकरूप होऊन जातो. शेजारी बसला असेल तरी पटकन कळत नाही. याच्या अंगावरचा पॅटर्न आहे त्याला रोजेट्स म्हणतात. सो लेपर्डचं पॉप्युलेशन पण चांगलं आहे, एस्पेशली गावांच्या आजूबाजूला. नेक्स्ट, नेक्स्ट, लेपर्ड पॅटर्नवरून ओळखणं अवघड आहे कारण सगळ्यांचे पॅटर्न सारखेच असतात. साधारण लोकेशन ठरलेली असते, या गावाजवळ अशा अशा प्रकारचा एक लेपर्ड होतो. नॉर्मली त्याचा ठरलेला रूट असतो. तिथे ब्लॅक लेपर्ड पण आहे. सो हा मला असं वाटतं रंगाराव नावाचे फोटोग्राफर आहेत, त्यांनी काढलेला आहे. आणि 4 किंवा 5 मदनापूर नावाची एक एरिया आहे, मध्येच कोळसा नावाची एक एरिया आहे, तर तिथे ब्लॅक लेपर्ड्स रेकॉर्डेड. ही वेगळी जात नाही आहे, हा रोग आहे ॲक्च्युली. मेलानिन नावाचं कॉम्पोनंट असतं. नेक्स्ट, आणि मग बऱ्याच वेळेला वाघ नाही दिसला तरी ठसे नक्की दिसतात. सो गमतीमध्ये आम्ही म्हणतो तुम्ही वाघ नाही पाहिला तरी वाघाने तुम्हाला नक्की पाहिलं, याची गॅरंटी आहे. मेल आहे का फिमेल आहे, किती वेळा पूर्वी गेला आहे, किती ताजा आहे, डायरेक्शन कुठली आहे, हे सगळं वाचता येतं जंगलामध्ये. आणि हे वाचन करून वाघ बघण्यात मजा आहे. सो हे सगळं, ही जी आर्ट आहे तर ही सगळे हे गाईड्सच्या मदतीने आपण हे सगळं एक्सप्लोअर करत असतो. नेक्स्ट, विष्ठा वाघाची. नेक्स्ट, आणि मग फायनली नशीबचा खाताना जीभ फिरवतो त्याने ती स्किन सगळी बाहेर निघून येते, बोनपासून बाहेर होते फ्लॅश, तर ती किती स्पायकी आहे बघा. आणि कॅनन बघा. सो हा आमचा एक मित्र आहे किरण, त्यांनी काढलेला फोटोग्राफ आहे, मुद्दामून जिभेचा काढला दाखवायला. नेक्स्ट, टायगर एक्सप्रेस. पिल्लं आहेत. आणि प्रत्येक वाघाची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, कानावरती व्हाईट स्पॉट्स असतात, त्याला गायडिंग स्पॉट्स म्हणतात, ते प्रत्येक वाघावर असतात. सो जेव्हा आई जात असते तेव्हा पिल्लांना ते वर्ण फक्त अख्खी वाघीण दिसत नाही, ते काळे स्पॉट्स दिसत असतात. फार इंटरेस्टिंग आहे. याला आम्ही गमतीत टायगर एक्सप्रेस नाव दिलं आहे. नेक्स्ट, आतमध्ये काही काही पाणवठे आहेत आणि उन्हाळ्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला
बऱ्याचशा ठिकाणी टायगर बसलेला पाहायला मिळतो. नेक्स्ट, हा कॉन्फ्लिक्ट नाही, हा को एक्झिस्टन्स आहे. सो ताडोबामध्ये जरी वर्षातनं कितीतरी माणसं मेली तरी माणूस मेल्यानंतर वाघोबा नावाचा एक स्टॅच्यू उभा केला जातो. तुम्ही जेव्हा ताडोबाला जाल तेव्हा शेतांमध्ये काही काही ठिकाणी वाघोबाच्या छोट्या वाघांच्या मूर्त्या आहेत आणि त्याला साखळीने बांधून ठेवले, ती त्याची पूजा करतात. हां, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जरी असलं तरी तिथे को एक्झिस्टन्स पण पाहायला मिळतो. सो दोघंही विचार करत असतील काय करायचं. छोटी मधू नावाची एक फिमेल आहे, ती छोटी कुठलाच म्हणजे छोटी असतानाच नाव दिलेलं आहे, मधूची मुलगी म्हणून छोटी मधू. सो ती आता इथे फिमेल दिसते. आणि हा अगरझरी नावाचा अत्यंत सुंदर एरिया आहे. म्हणजे ताडोबाचे लँडस्केप्स इतके सुंदर आहेत, त्या लँडस्केपमध्ये काढलेली छोटी मधूवरची फिल्म पण आली आहे. तर छोटी मधूची ती फोटोग्राफी, ती फिमेल आहे. त्याच्यानंतर आम्हाला पिल्लं पण मिळाली आणि हे सगळं अगरझरी आहे, तिथे गाव आहे पलीकडे. नेक्स्ट, हे बघा, ही मादी आणि 2 पिल्लं आहेत. साईजमध्ये फरक कळतोय का? आणि ही आमच्याकडे बघते. नेक्स्ट, ड्रोन म्हणून. आणि ही फेमस माया, किती सुंदर आहे. थोडी व्हाईटिश दिसायची, तिला ओळखणं खूप सोपं होतं. आणि पार्कमध्ये जेव्हा पुस्तकाचं काम चालू होतं तेव्हा फक्त माया, तो किरण घाडगे आणि मी असे आम्ही जवळजवळ 3-4 किलोमीटर ती मागणं येत होती आणि आम्ही पुढे पुढे एस्कॉट केल्यासारखं जात होतो. बऱ्याचसे फोटोग्राफर्स अनफॉर्च्युनेटली एक शब्द वापरतात जो अजिबात आम्हाला आवडत नाही. ते म्हणतात की यार, मी वाघाला आज 3 किलोमीटर चालवलं. हु आर यू टू मेक अ टायगर वॉक? म्हणजे हे चुकीची भाषा आहे. इतकी रॉयल होती. नेक्स्ट, हा एक रुद्र नावाचा मेल होता आणि हा जस्ट भांडण करून आला होता, त्याच्यामुळे त्याला काही ठिकाणी जखमा झाल्या होत्या. तो तिकडे एक इग्रेट दिसतोय. हे सगळं बफर आहे. म्हणजे इकडे शेती आहे डावीकडे, शेताच्या मचाणावरनं लोक वाघ बघतात आणि आपण 8-10 हजार रुपये भरून वाघ बघतोय. नेक्स्ट, एक इंटरेस्टिंग छोटंसं एवढंसं एक पाणी होतं एका खड्ड्यामध्ये, बाकी ठिकाणी काही नव्हतं. तर आमच्या गाईडला काय वाटलं माहिती नाही, तो म्हणला दादा इकडे नक्की टायगर येणार, आपण चक्कर मारू. आम्ही जवळजवळ 16 वेळा राऊंड्स मारल्या. त्याला म्हणलं काही नाही रे, तू नुसतंच गंडवतो. तो म्हणलं नाही दादा, इथे टायगर आहे, इथेच पाणी आहे. 17व्या वेळेला शेवटी असं कंटाळून म्हणलं चल एकदा परत राऊंड मारू. हा दिसला, एवढूशा याच्यात बसला होता. सो पाणी किती महत्वाचं आहे बघा. नेक्स्ट, डब्ल्यू मार्क नावाची फिमेल आहे, तिचं पिल्लू आहे. सो जेव्हा फिमेल बरोबर पिल्लं असतात तेव्हा मात्र ॲग्रेसिव्ह असतात, प्रचंड ॲग्रेसिव्ह असतात. नेक्स्ट, केवढा आहे बघा. हा ताडोबाचा कोळसा नावाच्या रेंजचा मेल आहे. हां, याला 3-4 पिल्लं आहेत. सो एकदा आम्ही असंच, मी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे एक अधिकारी होते, पुस्तकाच्याच कामासाठी आम्ही आपला घेरट्या घालत होतो. दुपारचं जेवण झालं, टेम्परेचर मस्त 46-47 पर्यंत पोचलं होतं. तर ते म्हणलं की चला आता एका ठिकाणी पाणी आपण जाऊन बघू तरी. तर तिथे गेल्यानंतर मेल, फिमेल आणि 4 कप्स, डायरेक्ट 6 टायगर. नेक्स्ट, पांढरपावनी नावाची एरिया आहे, तिथे बसलेली एक फिमेल कब आहे. नेक्स्ट, इकडे पेट्रोलिंगसाठी जसं लोक फिरतात तसं व्हिजिलन्ससाठी नाईट कॅमेराज म्हणजे कॅमेरा ट्रॅप्स लावलेले आहेत. तो रात्री काय काय दिसतो जंगलांमध्ये. सो इथे प्रत्येक ठिकाणी ना इथे एक आयडी असतो, ही डेट असते आणि टाईम असतं बघा. 3:30 वाजून 29 पहाटे काय दिसलं बघा, ते पिल्लू आहे, पाठीवर बसून जातं. हां, डोळे चमकतात कारण टॅपिटम लुसिटम नावाचा एक मेम्ब्रेन असतो, माणसाचे नाही चमकणार पण प्राण्यांचे चमकतात. आणि ती फिमेल चालली आणि त्याच्यावर पिल्लू बसले. तर आपण कसं हॅवरसॅक घालून जातो ना, तसं पिल्लं केसांना धरून जात असतात. नेक्स्ट, कॅमेऱ्याला फ्लॅश. एनिथिंग विच मूव्स बिटवीन 2 कॅमेराज इमेजेस क्लिक. हे बघा, म्हणजे हे 2 ॲडल्ट्स आहेत आणि त्यांचं कॉन्व्हर्सेशन चालू आहे काहीतरी, फोटो कॅमेरा ट्रॅपमध्ये अडकलेलं. नेक्स्ट, चांदी अस्वल. हां, रेअरेस्ट ॲनिमल, कारण हे पटकन दिसत नाही. हां, चांदी अस्वल, त्याला वरनं एक बँड आहे, अत्यंत ॲग्रेसिव्ह होणार आणि काहीतरी पकडलंय, ते काय पकडलंय ते नीट कळत नाही आहे. नेक्स्ट, त्याला डान्स करून दाखवतोय, ब्लॅकनेप्ड हेअर. हे सगळे कॅमेरा ट्रॅप्सचे फोटोग्राफ्स आहेत. किती वाजता काढलाय? 10:53. नेक्स्ट, एका ठिकाणी कोणीतरी म्हटलं गवतामध्ये काहीतरी ॲग्रेसिव्हनेस झाला, वाघांचा आवाज देत होता, पण नंतर सगळं शांत झालं.
सहज त्या मित्रांनी नंतर तो ड्रोन फिरवला, त्याला काहीतरी दिसलं. नेक्स्ट तो टायगर होता. नेक्स्ट. सो वाघाला भेटायला पुन्हा जरूर या. धन्य वाघ. सो ताडोबामध्ये गेल्यानंतर वाघ दिसला नाही असं फारसं होत नाही, पण वाघाच्या अपेक्षेनेच जर का गेला तर कदाचित काही दिसणार. टायगर पाहिलंय पण याच्या नशिबात काय टायगर नाही. तर एक गोष्ट महत्वाची आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद लुटत जर का तुम्ही ताडोबा पाहिलं तर तुम्ही लाईफ टाईम मेमरीज घेऊन परत याल. मी म्हणलं तसं की कितीतरी अशी लोक आहेत मला माहिती आहेत की वाघ बघायचा अशी काहीतरी अपेक्षा ठेवून गेली आणि अगदी जिप्सीतलं शेमडं पोरगं येऊन सांगतात, दादा आम्ही 3 टायगर पाहिले पण याचा नशिबात काय टायगर नाही. तर ताडोबामध्ये जरूर जाऊन या. टुरिझम चांगलं का वाईट तर निश्चित चांगलं, पण ते एका ठराविक कंट्रोलमध्ये केलं तरच चांगलं. कारण या टुरिझममधनंच इनडायरेक्टली कॉन्झर्वेशनसाठी पैसे उभे होतात. कारण एक फेमस वाक्य आहे की कॉन्झर्वेशन विदाउट फंड्स इज जस्ट अ कॉन्व्हर्सेशन. सो या सगळ्याला फंडिंग जर का द्यायचं असेल तर टुरिझम करायला पाहिजे. तर ताडोबाला कधी जर का जाण्याचा योग आला तर निश्चित जा, पण शक्य असेल तर छोट्या छोट्या होमस्टेजमध्ये राहा, छोट्या छोट्या रिसॉर्ट्समध्ये राहा. वाघा पलीकडे तिथे आडेगाव नावाची एक एरिया आहे, त्या आडेगावला एक स्टेपवेल आहे जुनी, ती बघण्यासारखी. एक बटरफ्लाय गार्डन आहे, खूप सुंदर बटरफ्लाय गार्डन आहे. बोटिंग आहे, सो बोटिंगमधनं तुम्हाला बर्ड लाईफ पण बघता येतं. आणि खूप वेळ असेल तर तिथून 45 किलोमीटरवर चंद्रपूर आहे आणि चंद्रपूरचं अत्यंत सुंदर बोटॅनिकल गार्डन आहे. सो हे सगळं जर का तुम्ही कव्हर केलं तर मी म्हणेन तुम्ही ताडोबा खूप चांगल्या पद्धतीने पाहिजे. सो थँक्यू सो मच. सो गेट कसं सिलेक्ट करायचं मी म्हणलं तसं की ते तुम्हाला कोणाला तरी विचारून करायला लागेल. ताडोबापासनं 2 तासावरचं एक गेट आहे, 3 तासावरती एक गेट आहे. सो काय कुठे अवेलेबल बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत. सो त्यासाठी तुम्ही कुठल्या तरी टूर ऑपरेटर्सची मदत घेऊ शकता. करेक्ट.